शिवमो रक्ष दत्त माऊली. मुनींद्र श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर. निवेदन योगी ज्ञाननाथजी रानडे, पुणे. शब्दांकन मधुकर कृष्ण कुलकर्णी. आशीर्वाद ह भ प धुंडा महाराज देगलूरकर. मुक्त अभिवाचन श्री नरेश सराफ, पुणे. कोल्हापुरात पद्मा हाऊसिंग सोसायटीमध्ये दरवर्षी श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर, एक नाथपंथीय सिद्ध यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी नेहमी साक्षी भावानं उपस्थित असतो. त्या वर्षी म्हणजे 26 जानेवारी 1982 माघ शुद्ध द्वितीया म्हणजे धर्मनाथांची बीज. सत्संग, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ व काही सिद्ध साधकांची मार्गदर्शनपर प्रवचन असा मोठा उत्साह निर्माण करणारा कार्यक्रम सुशोभित अशा मांडवात साजरा होत होता. मांडवाच्या मध्यभागी सुंदर सुशोभित असं व्यासपीठ, मागं अतिशय सुंदर अशी ज्ञानोबा माऊलींची प्रतिमा, एका बाजूला भव्य आणि आकर्षक असा श्री रामचंद्र महाराज तिकोटेकरांपासून श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर या नाथ परंपरेतील सिद्धांच्या तसबिरी, तसंच प्रत्येक खांबावर रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, रमण महर्षी, स्वामी स्वरूपानंद, स्वामी अमलानंद, नवनाथ अशा अनेक सिद्धांच्या हार घातलेल्या सुशोभित तसबिरी बोलत होत्या. स्त्री पुरुषांनी संबंध मंडप गच्च भरून दुमदुमला होता. नुकतंच सत्संग म्हणजे प्रवचन आटोपलं होतं आणि सर्वांचं लक्ष व्यासपीठाकडे वेधलं जात होतं. कोणीतरी जवळचा नातेवाईकांनी हाताचा किंचितसा आधार देऊन एक तपस्विनीसारखी दिसणारी, अंदाजे 5.5 फूट उंचीची, नऊवारी काहीस भगव रंगाचं पातळ नेसलेली, हास्यमुद्रापण दीर्घगंभीर आणि प्रसन्नता चेहऱ्यावरून ओसंडत असलेली आणि तशीच दुसरी अशा त्या 2 भगिनींना 3 पायऱ्यावर चढून येण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांना व्यासपीठावर आणून तक्क्याला टेकून बसवण्यात आलं. हळूहळू सुना, नातवंड व 4 मुलं अशी सगळी मंडळी स्टेजजवळ येऊन बसली. हे सगळं साक्षी पाहत होता. कोणीतरी एवढ्यात पुढं आलं आणि त्यानं माईकवर जाहीर केलं, आज दादासाहेब सांगवडेकर तथा माधवनाथ दादा यांच्या मातुश्रींचा, ती आनंदीबाईंचा अमृत महोत्सवी वाढदिवस आहे. तेव्हा साक्षीच्या मनात विचार आला की आज विश्वनाथ महाराजांचा उत्सव आहे, त्यात हा काय कार्यक्रम. तेवढ्यात त्या तपस्विनीसारख्या दिसणाऱ्या आनंदीबाईंच्या म्हणजे आईंच्या मुखातून एकदम एक तुकाराम महाराजांच्या अभंगाची ओळ आली. उजळले भाग्य आता, धन्य झालो संसारी, संत चरण घरा येती, तेणे प्रसाद पावलो. त्याबरोबर सर्व श्रोत्यांच्या मनाचे कान होऊन त्यांचं सर्व लक्ष आईंच्यावर केंद्रित झालं व मंडळी ऐकू लागली. धीर गंभीर निश्चयात्मक आनंदयुक्त असे ते बोलते. हे सांगवडेकरांचं घराणं मोठं, जमीन जुमला, घरदार, वाडा सगळं मोठं, पण कुठंतरी बाधा झाल्यामुळे, शापित असल्यामुळं कुणी त्यांच्या घरात मुली द्यायला धजत नव्हतं. पण माझ्या वडिलांनी तीर्थरूप भास्करराव जेरे यांनी निर्धार करून बापूसाहेबांना म्हणजे व्यंकटेशरावांना मला दुसरेपणावर द्यायचं ठरलं. त्यांनी पसंती दर्शवली होतीच.
त्यावेळी आमचे सगळे नातेवाईक आमच्या आई वडिलांना सतत सांगत होते की तुम्ही या मुलीला वाटल्यास तशीच ठेवा किंवा देवाला सोडा, पण त्या घरातल्या अग्नीत ढकलू नका. पण माझ्या वडिलांनी त्यांचे सद्गुरू श्री समर्थ भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्या चरणावर पूर्ण विश्वास ठेवून विवाह निश्चित केला. विवाह उत्तम प्रकारे पार पडला. मी सासरी आले. सर्व बाजूंनी वाडा जरी उत्तम असला तरी एक भेसूरता जाणवत होती व माझ्याही मनात भीती होती. माझे थोरले धीर म्हणजेच गोविंदराव यांना सगळे भाऊदादा म्हणत असत. हे विश्वनाथ महाराजांचे अनुग्रहित होते. ते देवघरात पूजा करीत होते. त्यांच्या घरातल्या रीतीप्रमाणे हातपाय धुवून देवघरात जाऊन भाऊदादांना मी नमस्कार केला. का कोण जाणे, पण मनाला एक धीर वाटला व त्यांनी अभय आशीर्वाद दिला. सुखानं नांदा, काही भिवू नका. समर्थांच्या सद्गुरूंची, विश्वनाथ महाराजांची हातात ज्ञानेश्वरीच्या पोथीचं पानं घेतलेली प्रतिमा होती. ते म्हणाले, माझे सद्गुरू आणि ज्ञानेश्वर माऊली यांचं नाव घेत जा यांना घरात घेऊन. आज नैवेद्याला आणि मला घ्यायला तुझ्याच हातानं दूध दे. त्यांच्या त्या बोलण्यानं जीवाला खूप धीर आला व नातेवाईकांनी नीतीचा जो अंधार दाखवला होता, म्हणजे भीतीचा, तो जरी खरा होता तरी मला प्रकाशाचा किरण दिसू लागला. आणि एक दिवस प्रापंचिकदृष्ट्या जरी सर्व समृद्धी असली व सर्व सुरळीत चाललेलं दिसत असलं तरी मनाला खोल कुठंतरी बेचैन उदासीनता जाणवत होती. सर्व काही होत होतं, परंतु एकमेकाला एकमेकांचा विश्वास वाटत नव्हता. मनाला कुणीतरी आवळून टाकल्यासारखं वाटायचं. अशी घरातल्या सगळ्याच मंडळींची स्थिती होती. पण यातून वेगळे आणि वगळून टाकल्यासारखे दिसायचे ते आमचे भाऊदादा. संध्याकाळी कचेरीतून आल्यानंतर कपडे बदलणं, हातपाय धुणं, चहा वगैरे घेणं. यावेळी मात्र घर कसं भरल्यासारखं वाटायचं. थोडा वेळ सगळ्यांना हाका मारून बोलणं झालं की भाऊदादांचा नित्यनेम व्हायचा. देवघरात आरती व्हायची. काही वेळेला जेवण झाल्यावर किंवा काही वेळा जेवणाच्या आधी भाऊदादा ज्ञानेश्वरी सांगायचे. त्यामुळे आम्हा सर्व मंडळींना ज्ञानेश्वरीची आवड निर्माण झाली. हा नित्यक्रम बरेच दिवस चालत असल्यामुळे आम्हा सर्वांचीच मनं मालकांच्या सकट उल्हसित होत असत व सर्वतोपरी घराचा मुख्य खांब म्हणजे आमचे भाऊदादा. भाऊदादांच्या तेजस्वी वाणीनं आम्हा सर्वांना कुठल्या तरी परिस्थितीला तोंड देण्याचा धीरच निर्माण करून दिला. कारण पुढे येणारे संकट याची चाहूल भाऊदादांना आधीच लागलेली होती. का मला सर्दी, खोकला, ताप असा प्रकार सुरू झाला. डॉक्टरी उपचार वगैरे चालू होते. काही वेळा खूप बरं वाटायचं, पण काही वेळा दुप्पट आजार वाढायचा. मग मोठ्या डॉक्टरकडं, वैद्याकडे नेऊन तपासणी केली भाऊदादांनी आणि मालकांनी. तेव्हा डॉक्टरांनी मला क्षय झाल्याचं सांगितलं. त्याप्रमाणे औषधोपचार सुरू झाले. घरामध्ये पुन्हा चावचाव सुरू झाली. सासर आणि माहेरची माणसं म्हणू लागली, आम्ही आधीच म्हणत होतो की मुलीला अग्नीत ढकलू नका म्हणून. मुलगी काही आता जगत नाही. हे घर पीडित आहे. तसंच झालं की नाही बघा. रोग बळावत चालला. मी पूर्ण अंथरूण धरलं. असा बराच काळ लोटला. औषधोपचार चालूच होते. तेव्हा सर्व मंडळी विचार करू लागली, आता ही काही या आजारातनं उठणं शक्य नाही. वंश तर वाढला पाहिजे. तेव्हा मालकांनी पुन्हा लग्न करावं. मुली बघण्यापर्यंतची परिस्थिती झाली. माझं अंथरूण देवघराच्या तिथं बाहेरच्या ओटीवर असायचं. भाऊदादांचा नित्यनेम झाल्यावर ते रोज मला तीर्थ द्यायचे आणि तेच तेवढे मला धीर द्यायचे. काही काळजी करू नकोस बरं. एक दिवस भाऊदादा ज्ञानेश्वरी वाचत असताना एक अर्धी ओवी माझ्या कानावर आली. तू संसार शांतांची सावली. वाचन आटोपल्यावर भाऊदादांनी तीर्थ दिले. मी क्षीण आवाजात भाऊदादांना म्हणालं, माझं काही खरं नाही. ज्यात मालकांचं हित, कुळाचं हित, त्यात मला आनंद आहे. हे आपणच मालकांना सांगा. मी कुठल्याही गोष्टीला आड येणार नाही.
ही मनोभूमिका बघून आमचे भाऊदादाही सद्गदित झाले आणि म्हणाले, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, माऊली सांभाळील बरं. माझ्या सद्गुरू माऊलीवर विश्वास ठेव. दादा दादा असं भजन करत जा. आणि एक क्षणभरच ते एका वेगळ्या अवस्थेत गेले आणि कृपादृष्टी न्याहाळिले. माझी एवढी प्रचंड खोकल्याची उबळ, कप, हे सगळं माझं मन विसरून गेलं. ते जीर्ण शरीर, हे सगळं माझं मन विसरलं आणि मी खोल कुठेतरी अनुसंधानात, नादात लुप्त झाले. हा अनुभव मला अखंड 7 दिवस येत होता. मी त्याच नादामध्ये होते. 5-6 दिवसानंतर ही आलेली अनुभूती भाऊदादांच्या हातून तीर्थ घेताना मी त्यांना सांगितली. भाऊदादांना आनंद झाला. ते म्हणाले, माझ्या सद्गुरूंनी तुझी हाक ऐकली आणि जे घडायचं होतं तेच घडलं. मी पडल्या पडल्या विश्वनाथ दादांचं नाव सारखं घ्यायची. हळूहळू औषधाचा गुण यायला लागला. 4 महिन्यानंतर एका पौषातल्या संक्रांतीच्या दिवशी मी उठून बसले, सरसावले व हळूहळू बसल्या बसल्या घरात काम करू लागले. पौषातल्या एक शुक्रवारी भाऊदादांनी व्यंकटेश स्तोत्र वाचायला सांगितलं व दर शनिवारी मारुतीला तेलवात सांगितले. जवळच्या मारुतीच्या देवळापर्यंत मी जाऊ लागले. त्यात कधीही खंड पडला नाही. बराच काळपर्यंत ही साधना भाऊदादा माझ्या हातून करवून घेत होते. हे माझं भाग्य नाही का? व्यंकटेश स्तोत्राचं माझं वाचन आता बरंच जमलं होतं. महाविष्णूंचं, ज्ञानेश्वर माऊलींचं मला स्वप्नात दर्शन घडायचं. हे मी एक दिवस हळूच भाऊदादांना मालक आणि ते जेवण करत असताना बोलले. आमच्या मालकांना व भाऊदादांना खूपच आनंद झाला. माझी ही प्रकृती सुधारत होती. आमचे मालक हसत हसत म्हणाले, भाऊची परवानगी असेल तर हळूहळू ज्ञानेश्वरी वाच. यावर भाऊदादा मोठ्यांदा हसले आणि म्हणाले, अरे परवानगी काय, तुझ्या मुखातून आपले सद्गुरू विश्वनाथ दादाच बोलत आहेत, तेव्हा उद्यापासून सुरुवात कर. मी सुरुवात केली आणि पंचांगात पाहते तर नेमकी एकादशीच होती. हळूहळू विश्वनाथ दादांच्या पुण्यतिथीपर्यंत माझी 2 पारायण झाली. प्रथमच विश्वनाथ दादांचा उत्सवही पार पडला. भाऊदादा 2-4 दिवस रुकडीला गेले होते. आम्ही असेच मालक आणि मी ओटीवर बसलो होतो. तेवढ्यात भाऊदादा समोरून आले. आम्ही त्यांचं स्वागत केलं. तेव्हा नेहमीच्या लकबीनं भाऊदादा म्हणाले, काय अगदी आनंदी आनंद दिसतोय. यावर मालकांनी मला झालेला दृष्टांत भाऊदादांना सांगितला. काल रात्री मध्यरात्रीनंतर घराच्या कौलारू छपरातून एक प्रकाश झोत क्षणभर येऊन गेला. खोलीत अंधार असूनही सगळीकडे प्रकाशच दिसला. घरातली वस्तू दिसली. डोळे दिपून गेले. हळूहळू या प्रकाशाची 4 वलय दिसली. हे ऐकून भाऊदादा काहीशा अवस्थेत गेले आणि बोलले, आनंदीबाई, झालं तुझं काम. आता काही तुझा मालक पुन्हा लगीन करणार नाही. नाहीतरी तो करणार नव्हताच. तुझी हाक पोचली तिथपर्यंत. आनंद आनंद, माऊली माऊली असे म्हणत थोड्या वेळानं मला दूध आणून दे असं सांगून ते देवघरात गेले. हे जे काही मी सांगते ते पाहिलेले लोक आहेत बरं. हे मी त्रिवार सत्य सांगते आहे. हा एवढा मोठा मंडप भरला आहे ना, आज तुम्ही हजारो मायबाप आला आहात. तसं कोणी बोलावलं तरी कोण कुणाच्या घरी आपण होऊन जाईल काय. पण माझ्या माऊलीच्या प्रेमासाठी, सांगवडेकरांच्या घराण्यासाठी आज मला आशीर्वाद द्यायला तुम्ही सगळे येथे आलात. माझ्या जीवनातल्या सगळ्या आशा आकांक्षा संपलेल्या असताना, जसं दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाला देवांनी सोनं म्हटलं आणि सोन्याचा स्वीकार सगळेजण त्या दिवशी करतात, तसं माझ्या जीवनाचं सोनं झालं. असं म्हटल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. नंतर 5 सुवासिनी स्टेजवर आल्या. प्रथम माधवनाथ दादा, नंतर बाळासाहेब, अप्पा व राम अशी 4 भावंड एक हार घेऊन मातृपूजा करण्यासाठी पुढे आली.
दादांनी आईंना हार घातला व पत्नीसह पायावर डोकं ठेवलं. आईंनी त्यांच्या तोंडावरून कुरवाळलं आणि त्या म्हणाल्या, हा माझा बाबण्या, हा माझा बाळ, हा माझा आप्पा आणि हा माझा जीवनाचा राम. बाबा हो, हीच मला दिसलेली प्रकाशाची 4 किरणं. हे माझं सर्व सद्गुरू विश्वनाथ दादांनी सोनियाचं केलं. असं सगळं तुमचं होवो. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य. किंवा माऊली म्हणते, जो जे वांछील तो ते लाभो प्राणीजात. असं तुमचं होवो. हाच माझ्या 75 वर्ष झालेल्या या देहाचा तुम्हाला आशीर्वाद. मला आता कुणाकडून काही मागणं मागायचं नाही. मी समाधानी आहे, आनंदी आहे. असं म्हणून त्या आनंदमय मुद्रेने सगळ्यांकडे पाहत होत्या. पंखाखाली पिल्लं घेऊन बसलेल्या पक्षिणीसारख्या. साक्षीला ते विश्वनाथ दादांचं माऊलीचं घरकुलच वाटत होतं. नंतर धर्मनाथांची आरती, गोरक्षनाथांची आरती आणि माऊलीची आरती होऊन अंबिलाचा प्रसाद वाटण्यात आला. भरल्या डोळ्यांनी व भरल्या अंतःकरणानं आईचा निरोप घेऊन सर्वजण परत चालले होते. अंतःकरणात प्रेमाची एकच खळबळ उडालेली होती. जिकडं तिकडं वाहवा चालली होती. या वाहवात साक्षी मुरला आणि शोध घेऊ लागला, हे विश्वनाथ दादा कोण आणि हे भाऊ दादा कोण. त्या अमृत महोत्सवाच्या रात्री पुन्हा वैयक्तिक एकदा आईसाहेबांचीच भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाकडे साक्षी गेला व लांबूनच त्यानं बघितल्याबरोबर त्यांनी या या म्हणून जे स्वागत केलं व हातात हात घेऊन धन्य धन्य म्हटलं, तो त्यांचा स्पर्श काही एक आगळं आणि वेगळंच सांगून गेला. त्यात कुठल्याही नात्याचा किंवा गोत्याचा संबंध जोडणं कठीण. तसं साक्षीवर सांगोडेकर कुटुंबियांचं जिव्हाळ्याचं प्रेम आहे. त्याचबरोबर आतल्या खोलीतून माधवनाथ उर्फ दादा सांगवडेकर हे आले व त्यांनीही हात धरून मोठ्या आदरानं साक्षीला आत नेलं आणि सगळेजण मोठ्या आनंदात रामचंद्र महाराज तिकोटेकरांच्या फोटोसमोर बसलो. आणि आश्चर्य हे की 75 ओलांडून 76 शिरलेली ती माऊली सेकंदातच आतून चहा घेऊन आली व आम्हा सर्वांना देऊ लागली. तो गरम चहाचा घोट त्यावेळी अगदी आवश्यकच होता, कारण आम्ही सगळे भारावलेल्या अवस्थेत होतो. मग साक्षीनं वळून दादासाहेबांना विनंती केली की, हे भाऊदादा कोण, विश्वनाथ महाराज रुकडीकर कोण, त्यांची आम्हाला थोडीफार माहिती सांगाल का. त्यावेळी अत्यंतिक प्रसन्नतेनं दादा म्हणाले, म्हणजे काय, उद्या सकाळी 2 STच्या गाड्या व इतर काही गाड्या घेऊन आपल्याला विश्वनाथ महाराजांच्या समाधीला अभिषेक करायला जायचं आहे. उद्या तर उत्सवाचा कळस दिवस, भंडारा. उद्या तर सकृ देवधर काका यांच्या हातून पवमान अभिषेक आहे. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व मंडळी जवळजवळ 150 जण सकाळी रुकडी मुक्कामी समाधीस्थानी गेलो. तिथं एका विलक्षणच भावचैतन्य विलसत होताना दिसलं. पंचगंगेच्या तीरावर अर्धचंद्राकृती पंचगंगा, काही आम्रवृक्ष, छोटी मोठी बांबूची बेट, जवळूनच तांबडा भडक मातीचा गाडी रस्ता, जमिनीत काही बाजूला ऊस, काही बाजूला जोंधळा. असं हिरवगार वातावरण डोळ्यांना आल्हाद देत होतं. समाधीवर पंचामृत धारा वर्षत होत्या. देवधर काकांच्या ओंकार स्वरातून अभिषेकाचा ध्वनी चालू होता. सर्व भक्तमंडळी आसनस्थ होते. पुन्हा ही माया माऊली आपल्या 4 पुत्रांसमवेत समाधीला तुपानं मधा साखरेनं चोळत होती. अगदी प्रत्यक्ष स्नान घालावं अशा पद्धतीनं उपचार चालू होते. त्या क्षणी साक्षी परत जागा झाला व रुकडीकर व सांगवडेकर ही 2 घराणी का बरं बेचिराख झाली आणि यांना या सिद्धपुरुषांनी का बरं सावरलं. या घराण्यातही काही श्रेष्ठ सेवाभाव असेलच ना. या विचारांनी साक्षी अधिकच तीव्र झाला
व त्यानं तिथंच दादांच्या हातात हात घालून संकल्प केला की मी निवांत तुम्हाला एकदा भेटेन, मला हे सर्व कळवून घ्यायचं आहे. तेव्हा प्रसन्न मुद्रेनं दादा सांगवडेकर म्हणाले, तुम्हालाही मला काही सांगायचं आहे. मध्येच थोडंसं थांबून पुन्हा म्हणाले, याबद्दल काहीतरी व्हावं असं महाराज म्हणतायत. असं म्हटल्यावर आम्ही सगळ्यांनी हस्तांदोलन केलं, आलिंगन दिलं आणि आरती प्रसाद करून आम्ही सर्वजण निघालो. तो सुद्धा मन भारावून टाकणारा कार्यक्रम झाला. पुन्हा कोल्हापुरात येऊन भंडारा, काल्याचं कीर्तन होऊन त्या वर्षीचा उत्सव समाप्त झाला. एक पुन्हा हृदयस्पर्शी प्रसंग थोड्याच काळानंतर घडला. माधवनाथ दादांचे तृतीय बंधू आप्पा अल्पशा आजारानंतर निधन पावले. स्वाभाविकच ही बातमी पुण्यात पोचली व काही संबंधित मंडळींसमवेत साक्षी कोल्हापूर मुक्कामी मातोश्री आनंदीबाईंना भेटण्यासाठी गेला. जसजसं घर जवळ आलं तसं साक्षीच्या डोळ्यांपुढे चित्र उभं राहू लागलं की 4 भावंडांना घेऊन बसलेली माता उत्सवात आपण पाहिली काय व हा पुत्र शोकाचा प्रसंग येतो काय. आपण काय बोलणार, कारण तिथं आड येत होतं ते वय. 76 वर्षाच्या मातोश्रींना मी काय बोलणार, कोणत्या शब्दात मी त्यांचं सांत्वन करणार. अशा गंभीर आणि तीव्र अवस्थेत आमची गाडी बंगल्यासमोर उभी राहिली. पांढरं शुभ्र पातळ नेसलेल्या आजूबाजूला 2 सुना उभ्या खाली मान घालून. बहुधा ज्ञानदेवांचा हरिपाठ त्या वाचत होत्या. साक्षी आल्याची चाहूल लागल्याबरोबर काही एक न बोलता साक्षी बिंबरूपात माऊलीच्या पुढ्यातच जाऊन बसला. काही बरोबर आलेली मंडळी आता पुढं काय म्हणून उत्सुकतेनं पाहत होते. तोच घरातील सर्व मंडळी साक्षीला बिलगली. आईच्या मोठेपणानं साक्षीच्या मांडीवर त्यांनी डोकं टेकलं. आर्त स्वरात आई म्हणाल्या, तुम्ही याल ही खात्री होती. माऊलीच्या जवळ राहणारी माणसं, माऊलीनं काय संदेश दिला बाबा. डोळ्यात अत्यंतिक आर्तता भरून साक्षीच्या मुखातून आता काय बाहेर पडतंय ते झेलण्यासाठी जीवाचे कान करून सर्वजण ऐकत होते. साक्षीनं गंभीर मुद्रेनं सगळीकडे पाहिलं. त्यांचे सद्गुरू श्री रामचंद्र महाराजांचा फोटो व त्याच फोटोच्या खाली आसनावर बसलेले माधवनाथ दादा आत कुठेतरी वृत्तीत स्थिर होऊन सर्वांकडे पाहत होते. जसे रेडिओचे सर्व वाल्व्ज बंद करून टाकतात तसे त्यांनी बाह्यकर्माचे सगळे वाल्व्ज बंद करून टाकलेले दिसत होते. साक्षीनं त्यांच्याकडे पाहिलं व माता पिता गेल्यानंतर निवृत्तीनाथांनी आपल्या भावंडांचं जे सांत्वन केलं त्याच अभंगाच्या काही ओळी साक्षीच्या मुखातून बाहेर आल्या. माता पिता बंधू जीवींचा जिव्हाळा, तू एक गोपाळा विश्वपाळा. हर्ष खेद ऐसा नुरे काही भेद, सर्व सुखानंद तुझे पायी. निवृत्ती अंतरी कृष्ण भक्ती दाटे, ओघ अबघा आटे आस शक्ती. त्याबरोबर मांडीवरचं डोकं आईंनी उचललं व एक हात साक्षीच्या हातात व दुसरा माधवनाथांच्या हातात देऊन त्या म्हणाल्या, खरोखर माऊलीनं आम्हाला असंच ठेवलंय. हर्ष खेद काही उरला नाही. थोडा वेळ असं होतंच, पण भाऊदादांनी, विश्वनाथ दादांनी तो हरिपाठ आम्हाला दिला आहे ना, तेव्हा माऊली आमच्याकडे पाठ कशी फिरवेल, ती सदा समोरच राहणार. अशा वेळी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरितया सांभाळी अंतर्बाह्य. ही प्रतीती सद्गुरूंनी दिली ना. वातावरण थंडीतलं दुःख गेल्यासारखं सगळं निवळून गेलं. सौ श्यामला वहिनींनी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सर्वांना चहा पाजला आणि त्या चहाच्या घोटाबरोबर गोठवलेलं दुःख वितळून गेलं. यानंतर साक्षी दक्षिण यात्रेला निघून गेला. 1.5-2 महिन्यांनी परत येताना माधवनाथ दादांना मुद्दाम भेटला. क्षेमकुशल झालं. माधवनाथ दादांना साक्षी म्हणाला, तुम्हा सर्व मंडळींची केवढी ही आंतरिक तयारी, केवढं हे कृपादान. यावर दादा म्हणाले, चला आज वेळ आहे तेव्हा आजच तुम्हाला दाखवतो. असं म्हणून शाहूपुरीत भाऊदादांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री पंडितराव यांच्या घरी ते साक्षीला घेऊन गेले व त्यांच्या घरातील मोठ्या पेटीतून भाऊदादांचे ते समाधी धन पुढं ठेवलं. म्हणजे विश्वनाथ दादांची हस्तलिखित ज्ञानेश्वरी व सर्व डायऱ्या.
100-150 वर्षापूर्वीचे ते कागदपत्र किती सुव्यवस्थित स्थितीत होते ते समोर ठेवल्याबरोबर घरातील सर्व मंडळी म्हणजे 3 वर्षाच्या बालकापासून तो वृद्धापर्यंत सर्वांनी येऊन त्या ग्रंथसंपत्तीला आदराने नमस्कार केला आणि यावरूनच साक्षीला भाऊदादांच्या चिरंजीवांसह सर्व मंडळींचं नितांत प्रेम आणि आस्था याचं दर्शन घडून गेलं. ही ग्रंथसंपत्ती घेऊन साक्षी मुक्कामी आला. पहिलीच डायरी उघडली ती पेठ वडगावची. हे पेठ वडगाव काय? विश्वनाथ दादांच्या पूर्वजांना मिळालेलं इनाम गाव. विश्वनाथ दादांचे पूर्वज भगवंतराव कृष्णाजी पंत श्रीखंडे यांनी बुवासाहेब उर्फ शहाजी महाराज छत्रपती यांच्या कारकिर्दीत मोठे शूरत्व गाजवून कोल्हापूरला पडलेला निपाणीकरांचा वेढा उठविला. त्यामुळे छत्रपतींनी कृपाळू होऊन त्यांना 125 एकर जमीन इनाम दिली. पेठ वडगाव, भेंडवडे, लाटवडे व भादोले या 4 गावातील ही जमीन हल्ली त्यांच्या वंशजांकडे चालत आलेली आहे. त्यांचा मुलगा लक्ष्मणराव यांना हेरवाडकर इनामदारांची मुलगी दिली होती. तिच्या पोटी विश्वनाथ महाराजांचा इसवी सन 1843 मध्ये जन्म झाला. पंढरपूरचा विठोबा हा श्रीखंडे घराण्याचा कुलस्वामी आहे. विठ्ठल मूर्तीची भगवंतरावांनी आपल्या घरासमोर स्थापना करून देवालय बांधले आहे. त्याची पूजा अर्चा करण्याचा हक्क श्रीखंडे घराण्याचा आहे. विश्वनाथ महाराज हा नाथ संप्रदायाच्या परंपरेतील एक संकल्पसिद्ध जगकल्याणासाठी आपल्या सर्व शक्ती घेऊनच जन्माला आला असल्यामुळे एके दिवशीचा तो प्रसंग. विश्वनाथ दादांचे थोरले बंधू बळवंतराव हे पोटदुखीच्या आजारानं जर्जर झालेले होते. समोर विठ्ठल मंदिरात आपल्या भावालाही व्यथा झालेली आहे म्हणून विश्वनाथ दादा एकटेच एकतारीवर पांडुरंगाला आळवीत होते. पांडुरंगाच्या दोन्ही बाजूला समयांचा मंद प्रकाश. गावातली 4-2 मंडळी श्रवणसुखाचा आनंद घेण्यासाठी आली होती. अंगावर पांघरून घेऊन बंधुराजही बसलेले होते व आर्त सुरात विश्वनाथ दादा एकविध आम्ही न धरू पालट न संडू वाट आणि कांची आमुच्या कुळींचा तू विठ्ठल राजा पाहतोशी मजा प्रारब्धाची हा अभंग आळवत होते. भजन झाल्यावर आरती झाली. दोघंही बंधू वाड्यावर आले. बळवंतकरांनी वनस्पतीचं काही औषध घेतलं. दोघंही बंधू बिछाण्यावर बसले. पोटात तिडीक आलेलीच होती तेव्हा ते परत आर्त स्वरात म्हणाले, विश्वनाथा काय म्हणतोय पंढरीनाथ? तुझ्या आर्त हकेला त्यानं ओ दिली का? तेव्हा काहीसे एका विचित्र अवस्थेमधून विश्वनाथ दादा म्हणाले, हो का नाही? त्याच्या मनात मन घालून हाक मारली की तू बोलतो. नामदेवाशी बोलला तसे. आपल्याला पंढरीला बोलावलंय त्यानं. थोडी इथली व्यवस्था लावू आणि पंढरपूरला राहायला जाऊ. वडगावमधल्या विठ्ठलाच्या पूजा अर्चेची व्यवस्था लावून विश्वनाथ दादा बंधूंसह पंढरपुरास आले. काही परिचित मंडळींच्या मदतीनं काळ्या मारुतीजवळच्या एका घरी त्यांनी बिराड थाटलं. बळवंतराव, त्यांच्या पत्नी व विश्वनाथ दादा असं तिघांनी मिळून सगळं सामान लावलं व विश्रांती घेतली. दुसरे दिवशी सकाळी हे तिघही चंद्रभागेच्या स्नानाला गेले. स्नान झालं. सूर्यनारायणाला अर्घ्य दिले व पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं. विश्वनाथ दादा काही क्षण एका निराळ्याच अवस्थेत गेले. भाऊजय थोडी गंभीर झाली आणि तिने विचारलं, विश्वनाथा काही बरं वाटत नाही का? त्याबरोबर बळवंतराव म्हणाले, अगं तसं काही नाही. आणि पोटावर हात ठेवून पुढं म्हणाले, ऐकलंस का? हा विशेष ठिकाणी गेला की असाच अवस्थेत जातो आणि ईश्वरी संकेत काहीतरी सांगतो. तुला माहीत आहे ना, हा आपल्या घराण्यास मिळालेला एक प्रसादच आहे. तुला मागची एक गोष्ट आठवते का ना? आजोबा आम्हा दोघांना घेऊन इचलकरंजीकर सरकारच्या वाड्यात गेले होते. त्यांच्या वाड्यात काय बाधा आहे ते बघण्यासाठी मुद्दाम बोलावून घेतलं होतं. आम्ही तिथे गेलो, पण यानं काही वाड्यात पाऊल टाकलं नाही. हा तिथं असाच अवस्थेत गेला आणि याला घडलेला ईश्वरी संकेत यानं सांगितला. हा बघा, समोर अंगाला चिकटलेला कापूस पेटल्यामुळं मोठमोठ्यांना किंचाळ्या ठोकत संबंध ओरडतो आहे, असं बोलून हा माघारी फिरला.
विश्वनाथाच्या दर्शनानं त्याला मुक्ती मिळाली आणि सरकारांचीही मुक्तता झाली. काही साठवल्याचा आठ दाखवून भाऊजाईनं होकार दिला. काही क्षणात विश्वनाथ दादा पिसाट पण कोमल असं हास्य करत भानावर आले आणि म्हणाले, पुंडलिकाचं दर्शन झालं, आता पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊया. तिघे तिथून निघाले. एवढ्यात विश्वनाथ दादांच्या मनात काहीशी चलबिचल चालू होती. जेमतेम नामदेवाच्या पायरीपर्यंत ते तिघही आले. बळवंतरावांचा हात पोटावर होताच. आतकळा चालूच होत्या. अस्वस्थता जाणवत होती. वहिनी त्यांना सावरत होत्या. असं मधून मधून त्यांना होत असे. नामदेवाच्या पायरीजवळ ते थोडे स्थिरावले. दर्शनाची बारी मोठी लागलेली होती. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल असा नामघोषासारखा चालला होता. एवढ्यात गुडघ्यापर्यंत पांढरा स्वच्छ धोतर, अंगामध्ये बाराबंदी, एक नाडी लोंबती आहे, कपाळाला लावलेलं उभं अष्टगंध, त्यावर बुक्का व मस्तकावर पांढरा शुभ्र रुमाल, अशा थाटात एक व्यक्ती समोर आली आणि मोठ्या कनवाळूपणानं म्हणाली, तुम्ही अस्वस्थ दिसताय. बरं नाही असं दिसतंच आहे. बारी संपायला अर्धा पाऊण तास लागेल. शेजारीच एका सिद्ध पुरुषाचा गुंडोजी बुवांचा मठ आहे. तिथं चक्री भजन चालू आहे. ते ऐका आणि मग या दर्शनाला. तोवर तुम्हालाही बरं वाटेल. असं म्हटल्यानंतर काहीतरी चमत्कारिक आविर्भाव करून विश्वनाथ म्हणाला, मी तुमचीच वाट पाहत होतो, चला. त्या गृहस्थांच्या पाठोपाठ तिघही मठात गेले. ते मठात पोहोचले तेव्हा चक्री भजन अतिशय रंगात आलेलं होतं. ते गृहस्थ म्हणाले, बसा इथं, तुम्हाला थोडं गुळपाणी द्यायची व्यवस्था करतो. असं म्हणून ते आत निघून गेले. चक्री भजनात अभंग चालला होता. जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. असा काहीसा गूढ अभंग ऐकून विश्वनाथ पुन्हा अवस्थेत गेला. हे पंढरपूर कुठलं, ही चंद्रभागा कुठली? या चक्री भजनात विश्वनाथ रंगला आणि नाचू लागला. या चक्री भजनात 1.5-2 तास केव्हा गेले ते कळालं नाही. भजन संपलं, पण ते तिघही अशा भावावस्थेत गेले होते की पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं विसरून सरळ ते बिराडीच गेले. मग वहिनींनी थोडासा स्वयंपाक केला. तिघही जेवायला बसले आणि देहभानावर आल्यासारख्या वहिनी एकदम म्हणाल्या, अहो, आपण पांडुरंगाचं दर्शन न करताच घरी आलो. विश्वनाथ, आता निदान नैवेद्य तरी दाखव बाबा. यावर बळवंतराव म्हणाले, तसा काही फारसा उशीर झालेला नाही. दर्शन करून येऊ आणि मग जेवायला बसू. बारीही संपली असेल आत्तापर्यंत. विश्वनाथ दादा म्हणाले, तुम्ही दोघं जाऊन या, मी घर राखतो. मला आपला गुंडोजी बुवांचा मठच बरा. दादा, माझा आपला एक हट्ट आहे. तुम्हाला बरं वाटल्याशिवाय मी पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार नाही. पुंडलिकाच्या हट्टासाठी आणि प्रेमासाठी देव उभा राहिला ना. मगाशी मला पुंडलिकानं हाच हट्ट धरायला सांगितला. तुम्ही जा बघू. दादा व वहिनी दोघंही पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो. दोघांनीही मनसोक्त दर्शन घेतलं. सावळं रूप मनी साठवलं आणि पुन्हा बिराडी आले. तिघही जेवायला बसले. निम्म्यावर जेवण झालं. हवं नको एकमेकांना विचारलं तेव्हा वहिनी म्हणाल्या, तू काही वेळेला झालं गेलं सांगतोस आणि गेलं सांगतोस, तर ते मगाचे भेटलेले गृहस्थ कोण? हे तर आपले परिचित नव्हते, कारण पंढरीत आपल्या ओळखीचं फारसं तसं कोणी नाही. आणि तू तर म्हणालास की तुमचीच वाट पाहत होतो म्हणून, तेव्हा ते कोण? यावर बळवंतराव म्हणाले, अरे खरंच कोण ते? मलाही तुला विचारायचंच होतं. यावर विश्वनाथ दादा हसून म्हणाले, वहिनी, तुम्हा बायकांना फार बारीक सारीक चौकशा लागतात, पण त्या चौकशा योग्य वेळेला सांगायच्या असतात. थोडे दिवस थांबा, कळेल तुम्हाला. आता जेवण झालंय, विश्रांती घ्या. एवढं बोलून सगळेजण वामकुक्षी करते झाले. विश्वनाथ दादा गुंडाजी बुवांच्या मठात जाऊ लागले व बळवंतराव वहिनींसह रोज पांडुरंगाचं दर्शन, निरनिराळ्या साधुसंतांचं श्रवण यात काळ घालवू लागले. असेच काही महिने लोटले. एके दिवशी अशीच एक घटना घडली.
विश्वनाथ दादांची एकांतावर बहु प्रीती होती व अद्वैत ज्ञानाचा त्यांना ओढा होता. शब्दांनी त्यांचं समाधान होत नव्हतं, म्हणून ते चंद्रभागेच्या कडेकडेने गोपाळपुऱ्याच्या बाजूला गेले. त्यावेळी तिथं थोडीशी झाडी होती. तिथं जाऊन एकाग्र विचार करत बसले व चंद्रभागेच्या पाण्याच्या लाटेशी तद्रूप होऊन म्हणत होते, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा तू कुठं होती, चराचर नव्हतं तेव्हा पंढरपूर कुठे होतं. असे लाटेबरोबर मनाचे हेलकावे खात खात ते काहीसे उन्मन झाले. मंद चंद्रप्रकाश होता. काहीशी रात्र झालेली होती. तितक्यात नग्न अवस्थेतला एक सिद्ध अवलिया समोर येऊन उभा राहिला. त्यानं विश्वनाथ दादांना गदागदा हलवलं आणि तो म्हणाला, अरे भाग, जा, तू जिसको सोचता है वो यहाँ से ही शुरू होता है. जा, कोल्हापुर जा, बीजापुर जा, सोलापुर जा, सब पूरेपुर है. मंदिर में भाग, उधर गड़बड़ हो गई है. हे ऐकून विश्वनाथ दादा थोडेसे चमकले. त्या सिद्धाच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं. तो सिद्ध त्या झाडीत हसत हसत निघून गेला. हे मात्र झपाट्यानं गोपाळपुऱ्यातून गुंडोजी बुवांच्या मठाकडे निघाले. एवढ्यात त्यांना वाटेत मठातील सेवेकरी भेटला व म्हणाला, तुमचे बंधू देवळात बेशुद्ध झालेले आहेत. तेव्हा ताबडतोब बोलावलंय. निरोप ऐकल्याबरोबर ते मठातला अंगारा घेऊन देवळाकडे धावले. रंगशिळेच्या तिथं बळवंतराव बेशुद्ध अवस्थेत पडले होते. वहिनी जवळ बसून मारा घालत होत्या. तेथील भक्तमंडळी त्यांना पांडुरंगाचं तीर्थ वगैरे घालत होती. विश्वनाथ दादांना पाहताच वहिनी म्हणाल्या, मी वाटच पाहत होते तुझी. यांना पठाडी गोम चावली आणि हे असे निश्चित पडले. काय पांडुरंगाची इच्छा आहे कुणास ठाऊक. असं म्हणून त्यांनी हंबरडाच फोडला. तेव्हा विश्वनाथ दादा म्हणाले, धीर धर वहिनी, असं रडून चालायचं नाही. मी तुला आधीच म्हणालो होतो ना की आज तुम्ही मंदिरात जाऊ नका म्हणून, पण काही वेळा तुम्ही माझं ऐकत नाही. पण असो. रंगशिळेच्या जवळ ज्ञानोबारायांचा खांब आहे. त्याला विश्वनाथ दादांनी दोन्ही हाताने मिठी घातली आणि पांडुरंग रायाकडे पाहून ते म्हणाले, देवा, कळली मला तुझी गोम. गुरुरूपानं साक्षी राहतोस आणि प्रेमरूपानं मिसळून टाकतोस. माझा हट्ट मोडलास, आता याची भरपाई दे. असं म्हणून त्यांनी पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं आणि बळवंतरावांना गुंडोजी बुवांच्या मठातील विभूती लावली. ती सर्व अंगालाही लावली आणि पांडुरंगाचं तीर्थ आणि विभूती तोंडातही घातली. बळवंतरावांचं डोकं मांडीवर घेऊन अनादी बहुकाळा लावितोसी चाळा प्रपंचाचा, असे काही करुणापर अभंग पुटपुटत विश्वनाथ दादा त्यांच्या अंगावरून हात फिरवत होते. वहिनी हे सगळं पाहत होत्या आणि मधून मधून विचारत होत्या, काय रे बाबा, काय होतंय. आता पांडुरंग वगैरे सगळा विश्वास तुझ्यावरच विश्वनाथा. सभोवार जमलेली काही मंडळी वैद्यांना बोलवायचं का, तिकडं न्यायचं का, असं म्हणत थोडी व्यावहारिक गर्दी करू लागली. विश्वनाथ दादा सर्वांना हातानंच सबुरीचा संदेश देत होते. अशी 15-20 मिनिटं गेल्यावर बळवंतराव हळूहळू कढू लागले व त्यांचा श्वास हळूहळू पूर्ववत होऊ लागला. अगदी क्षीण आवाजात ते म्हणाले, काय झालंय मला, पायाच्या बोटाला काहीतरी चावलं बहुतेक, एवढंच आठवतंय. यावर वहिनी म्हणाल्या, मी विश्वनाथाला ताबडतोब निरोप पाठवला. तो गुंडोजी बुवांच्या मठातला अंगारा घेऊन आला. त्यानं पांडुरंगाची प्रार्थना केली. तुमच्या सगळ्या अंगाला अंगारा लावला आणि 10-15 मिनिटात तुम्ही शुद्धीवर आला. त्याबरोबर बळवंतराव म्हणाले, विश्वनाथा, हे असं कसं झालं. यावर विश्वनाथ दादा म्हणाले, ही सिद्धांची कृपा. जे न होय देवा असुरा, ते तुझं करणे लागे दातारा. समर्थ न देखो दुसरा, तुझं वाचोनी. आता पुढं काय होतंय ते पहा. आपण दोघांनी गुंडोजी बुवांच्या मठात ज्ञानेश्वरीचं एक पारायण करायचं. तोपर्यंत तुम्हालाही बरं वाटेल. मग बघू पुढं काय करायचं ते. यानंतर दोघंही मठात ज्ञानेश्वरीचं पारायण करू लागले. वहिनींचं काम उरकून त्याही श्रवणाला बसत असत. त्यावेळी वाचता वाचता विश्वनाथ दादा काही आगळा वेगळाच अर्थ सांगत असत. दोघंही थक्क होऊन ऐकायचे. त्या पारायणाची समाप्ती झाली आणि ती गोडी अशी काही वाढली की बळवंतरावांनी आणखी एक पारायण केलं.
त्याचीही समाप्ती झाली व तिथून त्यांनी काही दिवसांसाठी मुक्काम हलवला. ते तिघेजण तुळजापूर, गाणगापूर अशा यात्रा करत करत चातुर्मासात कोल्हापुरी आले. तिथं खासबागदार यांच्या वाड्यातच ते राहू लागले. याच वाड्यात लेले नावाचे विद्वान गृहस्थ चातुर्मासात भागवत पुराण वगैरे सांगत असत. काही दिवस विश्वनाथ दादांनी ते श्रवण केलं, पण ऐकत असताना आपल्याला शब्दांच्या पलीकडे काहीतरी जायचं आहे असे सारखं त्यांना वाटायचं आणि समाधान काही व्हायचं नाही. कारण विश्वनाथ दादांनाही ज्ञानेश्वरी वाचनाचा मनोमन छंद होताच. असेच एक दिवस ते नित्य नेमाप्रमाणे महालक्ष्मीच्या दर्शनाला गेले. त्यांच्या मनाची तळमळ वाढतच होती. म्हणून ती तळमळ त्यांनी आईसाहेबांना प्रार्थना करून सांगितली. हे आई वाघविलासिनी, हे आई विश्वमोहिनी, तू हा विलासाचा पडदा थोडा बाजूला कर आणि आतला शिव भेटव. त्याशिवाय जीवाला आनंद कसा बरं मिळेल? आई, तुझ्या कृपेशिवाय काही नाही. तू 6व्या अध्यायातली जगदंबा, 12व्या अध्यायातील जय जय व शुद्धे. आई तू पाव, आई पाव घे. आणि परत कानावर ते शब्द आले, कोल्हापूर, बिजापूर, सब पुरापूर. त्याबरोबर विश्वनाथ दादांना भरून आला आणि ते दादा वहिनींना म्हणाले, आता आपल्याला कोल्हापूर सोडायचं नाही हं. त्याचबरोबर आईसाहेबांच्या सभा मंडपातला साक्षी गणपती, तिथं हातात टेंबा घेतलेला एक भुत्या उभा आणि त्याच्या मुखातून एका जोगव्याच्या 2 ओव्या विश्वनाथ दादांच्या कानावर पडल्या. आई पावली पावली, चैतन्य चक्रवर्तींची सावली. आई पावली पावली, ही कोल्हापूरवासिनी, ही नाथांची माऊली. आई पावली पावली. विश्वनाथ दादा म्हणाले, झालं काम. आईचा आशीर्वाद मिळाला. तिघही बिराडी आले. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आमटी भात केला, जेवण झाली. जेवता जेवता बळवंतराव म्हणाले, विश्वनाथा, तू एकदा म्हणाला होतास की देव सदोदितच आपल्याशी बोलतो चालतो. तो काही सगुण साकार रूपातच भेटला म्हणजे भेटला असे नाही. आणि मग असे तू देवळात म्हणालास की काम झालं, आईसाहेबांचा आशीर्वाद मिळाला. तेव्हा याची उपपत्ती, अनुभूती तू ओवीत सांग बघू. यावर विश्वनाथ दादा म्हणाले, यावर आहे की ओवी माऊलींची. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. हे ऐकून दोघांनीही माना डोलवल्या आणि वहिनी म्हणाल्या, हे अगदी बरोबर आहे बघ. आता पांडुरंगाची गोम कळली. पण विश्वनाथा, पहिल्यांदा बोंबाबोंब आणि मग ओम. खरा धीर देतोस बाबा. असं 1.5 महिना बरेच ठिकाणी श्रवण केलं. विश्वनाथ दादा खासबागदार यांच्या वाड्यात वेदशास्त्र संपन्न अशा लेले शास्त्र्यांचं भागवत ऐकण्यास जात असत. तिथं इनामदार नावाच्या गृहस्थाशी त्यांची भेट झाली. एक दिवस संध्याकाळी गुरुखुणीची आणि अद्वैत उपासनेची आवड असलेले हे इनामदार विश्वनाथ दादांना भेटले व म्हणाले, तुम्ही काही थोडंसं आगळं वेगळं बोलता म्हणून मीही तुमच्याजवळ बसतो. तुमचं आमचं जमतं, कारण मजही आवडीचे, मज भेटी कोणी. तेव्हा उद्या सकाळी माझ्याबरोबर मंगळवार पेठेतील विठ्ठल मंदिरात चला. अगदी मोजकीच मंडळी असतात आणि तिथं रामचंद्र महाराज तिकोटेकर ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतात. श्री रामचंद्र महाराज यांचं अगदी मूळचं आडनाव कागदे. पुढं त्यांना कुरुंदवाडकरांनी घोड्याच्या पागेचे अधिकारी म्हणून नेमल्याने लोक त्यांना पागे म्हणू लागले. बराच काळ त्यांचं वास्तव्य तिकोट्या या गावी झाल्यामुळे त्यांची प्रसिद्धी तिकोटेकर महाराज अशी झाली. हे ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेतील 6वे अधिकारी पुरुष. मूळचे हे दत्त उपासक. त्यांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे बरीचशी साधना केली व श्रींच्या आशीर्वादानं महादेवनाथ महाराज या सद्गुरूंची भेट झाली. पुढे त्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी आपलं जीवन ज्ञानेश्वरीमय करून जगदुद्धार केला. विश्वनाथ दादांनी सकाळी स्नान वगैरे आटोपलं आणि लगबगीनं ते इनामदारांच्या बरोबर विठ्ठल मंदिरात निघाले. त्यावेळी बळवंतराव म्हणाले, आम्ही थोडं सामान सुमान आणतो, आज तू एकटाच जा. त्याप्रमाणे विश्वनाथ दादा त्या गृहस्थासमवेत विठ्ठल मंदिरात गेले. पुढे ज्ञानेश्वरी ठेवलेली. महाराज आसनावर येऊन बसले.
रामचंद्र महाराजांच्या डाव्या बाजूला 3 आसनं टाकून ठेवलेली होती. गेले 8-10 दिवस ती आसनं मोकळीच असायची. आत पाऊल टाकल्याबरोबर जिकडं तिकडं वातावरण स्तब्ध झालं. विश्वनाथ दादा आणि रामचंद्र महाराज तिकोटेकर एकमेकांकडेच हास्य मुद्रेनं पाहत होते. हीच त्यांची पहिली नयन भेट. श्रोत्यांनाही काहीतरी निराळच चाटून गेलं. विश्वनाथ दादांना रामचंद्र महाराजांनी आपल्या आसनावर येऊन बसायला सांगितलं व त्या घेऊन आलेल्या गृहस्थांना म्हणाले, इमानी आहात इनामदार, बसा मागच्या आसनावर. सर्वजण बसले व ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला सुरुवात झाली. विषय 9व्या अध्यायातला चालू होता. आमच्या प्रकृती पैलीकडील भावो, जरी कल्पने विण लागसील पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो, जे मी सर्व म्हणवणे. मी ची उपपत्ती आणि विवरण त्या दिवशी आगळं आणि वेगळं झालं. असं कमीत कमी 4-8 दिवस घडलं. एके दिवशी भर दुपारच्या उन्हाच्या वेळेला विश्वनाथ दादा विठ्ठल मंदिराकडे आले. नुकतीच पावसाची सर येऊन गेल्यामुळे नंतरचं ऊन अधिकच तापदायक वाटत होतं. विश्वनाथ दादा मठीत आले. आदरांनी पण भीतीनं हळूच दार उघडून ते दाराशी स्तब्ध उभे राहिले. हात जोडलेले होते. समोर चटईवर एका लोडाला रेलून कमरेला नुसताच एक पंचा गुंडाळलेला असे रामचंद्र महाराज बसलेले होते. तेही मधून मधून पंचानं वारा घेत होते. त्यांचं लक्ष दाराकडे गेलं आणि ते म्हणाले, आता या वेळेला आणि एवढ्या उन्हात? गदगदल्या स्वरात विश्वनाथ दादा म्हणाले, बाहेरही उन्हाळा आणि आतही तापलोय. हात तसेच जोडलेले होते. तेवढ्यात काहीशा किलकिल्या डोळ्यांनी पाहून रामचंद्र महाराज म्हणाले, या जवळ बसा, पहिलं गोड पाणी घ्या, मी ऐकतोय सर्व तुमचं. त्याबरोबर मात्र विश्वनाथ दादांनी मोळीसारखं शरीर त्यांच्या पायावर लोटलं. कारण मनोमन खूण पटली होती. कोल्हापुरात येईपर्यंतची मागील सर्व हकीकत त्यांनी सद्गुरूंच्या कानी घातली. अत्यंतिक शांतपणानं रामचंद्र महाराजांनी सर्व इतिहास ऐकला आणि एवढंच म्हणाले, म्हणूनच मी तुम्हाला गुळ पाणी देतोय. नंतर विश्वनाथ दादा म्हणाले, मी माझ्या बंधूंना आणि बहिणींना प्रवचनाला घेऊन येऊ का? यावर रामचंद्र महाराज म्हणाले, परवानगी कसली विचारताय? भुकेला कधीही परवानगी विचारत नाही, तो आपला अधिकार बजावतोच. तू रोज त्यांना घेऊन सकाळी प्रवचनाला ये आणि संध्याकाळी मात्र तू एकटा येत जा. अंबाबाईच्या देवळातील व्यासमठीत तू उद्यापासून ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू कर. ही महाराजांची पहिली आज्ञा. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध द्वादशीचा. घरात अगदी आगळ्या आणि वेगळ्या आनंदात शिरणाऱ्या विश्वनाथ दादांना पाहून वहिनी म्हणाल्या, आम्ही सहज पडलो होतो तर तू आता येतो म्हणून गेलास. तो गेला होतास कुठं? तुला हटकलेलं चालत नाही म्हणून मी त्यावेळी विचारलं नाही. यावर बळवंतराव म्हणाले, अगं तो जाऊन जाऊन जाणार तरी कुठं? आपण तीर्थयात्रा करत करत ज्यासाठी इथं आलो त्याच शोधात तो आहे, होय ना रे? आज तुला काही सापडलेलं दिसतंय, कारण आजचा तुझा आनंद काही आगळा वेगळाच दिसतोय. तेव्हा विश्वनाथ दादा हसून मोठ्यांदा म्हणाले, दादा तुम्हालाही दूरदृष्टी प्राप्त झालेली दिसते, कारण नेमकं कसं तुम्ही ओळखलं? नंतर वहिनींनी चाऊम्याऊ दोघांच्या पुढं ठेवलं व विश्वनाथ दादांनी रामचंद्र महाराजांनी ज्ञानेश्वरीचं पारायण करण्याची केलेली आज्ञा त्यांना सांगितली. यावर बळवंतराव म्हणाले, तू आता पारायण सुरू करणार तेव्हा मी वडगावला जाऊन शिधा सामुग्री घेऊन येतो, मग आम्हीही तुझ्याबरोबर प्रवचनाला येत जाऊ. भाद्रपद पौर्णिमेला म्हणजे पौष्ठपदी पौर्णिमेला विश्वनाथ दादांनी पारायण सुरू केलं. अशी 1-2 पारायणं झाल्यावर रोज संध्याकाळी विश्वनाथ दादा रामचंद्र महाराजांच्या सेवेत हजर असायचे. त्या विठ्ठल मंदिरात रामचंद्र महाराजांच्या ध्यानाला बसण्यासाठी एक स्वतंत्र गुफेसारखी जागा होती.
ती जागा आसन वगैरे घालून ध्यानाला बसण्यासाठी तयार करण्याचं काम विश्वनाथ दादा अत्यंतिक प्रेमानं आणि लीनतेनं करीत असत. रामचंद्र महाराजांना हा पूर्वीचा योगभ्रष्ट शिवात्मा लक्षात आलेला होताच. तरीसुद्धा गुरुसेवेलागी जाण शरण एक जनार्दन ही खूण सद्गुरूंना मनोमन पटल्यामुळं त्यांनी निरनिराळ्या पारंपरिक योग प्रक्रियांची प्रात्यक्षिकं त्यांच्याकडून करवून घेतली व तिन्हीही भ्रांत्या उडवून कार्तिक शुद्ध त्रयोदशीला विश्वनाथ दादांना अनुग्रहित केलं. ज्ञानदेवाची प्रेमज्योती प्रेममुद्रा देऊन आपणासारखे करीती तत्काळ असं आपणासारखं केलं आणि माऊलीच्या परंपरेचा अधिकार देऊन निगमवल्लीचं एक बीज लावून त्याचा नवीन वेल वाढीला लावला. कोल्हापुरात अंबाबाईच्या देवळातील व्यासमठीत पारायण चालूच होती. ही व्यासमठी म्हणजे ज्या वटसिद्ध नागनाथांनी सद्गुरू दत्तात्रय भेटण्यासाठी तपस्या केली ती जागा. या जागेत सोहळ्यात बसून कुणाचाही संपर्क येऊ न देता सद्गुरू रामचंद्र महाराजांनी परंपरेनं आलेली जी हस्तलिखित ज्ञानेश्वरी दिली होती तिच्यावर विश्वनाथ दादांची पारायणं चालू होती. पारायण संपलं की दिवसभर ते ध्यानात मग्न असायचे व असं झालं की त्यांची प्रकृती बिघडायची. कारण शरीरातलं उष्णतामान फार वाढलेलं असायचं. बऱ्याच वेळा ते अन्नपाणीही ग्रहण करीत नसत. नुसत्या दुधावर राहायचे. शरीरात तरतरी भरपूर. तेव्हा बळवंतरावांनी डॉक्टर वैद्य वगैरेंना दाखवलं. विश्वनाथ दादा नकोच म्हणत असत. त्यावेळेला त्यांच्या तळहातावर एक मोठा फोड उठला होता. त्यालाच काही वेळा वाघ चवडा म्हणतात. तरी पण त्यांचा नेम अखंड चालू होता. बळवंतरावांनी बंधुप्रेम म्हणून रामचंद्र महाराजांना जाऊन सांगितलं की महाराज विश्वनाथाचं कसं होणार. त्याच्या अंगात भयानक ताप आहे. काही खात नाही. फक्त दुधावर असतो. हाताला तर मोठा फोड झाला आहे. यावर रामचंद्र महाराज हसून म्हणाले माझं लक्ष आहे बरं. हे पहा संसारात पहिलं सुख आणि नंतर जन्मभर दुःख असतं. पण परमार्थात पहिल्यांदा ताप आणि मग जन्मजन्मी सुखच सुख. हे ऐकून बळवंतरावांचं समाधान झालं आणि त्यांनी पायावर डोकं ठेवलं. ते परतले. नित्याप्रमाणे विश्वनाथ दादा संध्याकाळी सद्गुरूंच्या सेवेसाठी ध्यान गुफेत गेले. रामचंद्र महाराजांनी बघितलं आणि म्हणाले बंधू येऊन गेले. कळलं मला सगळं. असं म्हणून हातात ज्ञानेश्वरी देऊन 12व्या अध्यायातील नमन वाचायला सांगितलं. विश्वनाथ दादांनी वाचायला सुरुवात केली. नमनाच्या या ओवीजवळ ते आले. तरी कवणाते तापू पोळे कैसे निवो शोक जाळी जरी प्रसाद रसकल्लोळी पुरे येसी तू. ही ओवी संपल्याबरोबर महाराजांनी एकदम विश्वनाथ दादांच्या आज्ञाचक्राला स्पर्श केला. तो गुरुस्पर्श झाल्याबरोबर संवेदनेत स्पष्ट फरक दिसू लागला. तेव्हा गुरुदेवांच्या कृपेत कोणते सामर्थ्य आहे याचा बोध होऊन सद्गुरू प्रीतीही नकळत आणखी उफाळून आली. येथे एका धुक्यासारख्या प्रदेशातून किंचित अंधारात उगवलेला अनंताकार विश्वनाथानं पाहिलं आणि विश्वनाथ हे नाव सार्थ झालं. पाहतो तर काय, तो तळ हातावरचा वाघ चवडा जाऊन त्या ठिकाणी करतळी आवळाताईचा हरी प्रत्यक्ष प्रकट झालेला दिसला. आणि हे त्या महाशक्तीचे कल्लोळ एकमेकात सामावले. हृदय एक झाले. पारायणाची इथं सांगता झाली. नित्याप्रमाणे विश्वनाथ दादा व्यासमठीत आले. पारायण आटोपलं. अश्विन महिना होता. यथासांग अंबाबाईची पूजा केली. ती झाल्यावर विश्वनाथ दादा म्हणाले आई तुझ्या कृपेनंच सद्गुरू माऊली भेटली. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. आईनं आशीर्वाद दिला. जा ज्ञानेश्वरी बोल. वागविलासानं जगाचं आवार भरून टाक. निजप्रेमाचा आनंद करून टाक. अशा रीतीनं विश्वनाथ दादा बंधू व बहिणींसमवेत कोल्हापूरचा मुक्काम हलवून पेठ वडगावी आले. तेथील सर्व भाविक भक्तमंडळींनी सडे रांगोळ्या घालून पायघड्या घालून विश्वनाथ दादांचा मोठा आनंद केला. बळवंतरावांची पोटदुखी गेली. सर्व आनंद झाला. बराच काळपर्यंत पेठ वडगाव भेंडवड लाटवड भादोल आणि जिल्हा तालुक्यातील अन्य गावात सतत कीर्तन प्रवचन आणि मार्गदर्शन करून
त्यांनी अनेक संसारी जीवांच्या यातना मिटवल्या व आपल्या रसाळ वाणीनं अनेक जीवांचा संसारच हरिमय केला. आजही या परंपरेचे विश्वनाथ दादांचे अनुग्रहीत ही परंपरा चालवित आहेत. विश्वनाथ दादांचे बंधू बळवंतराव वहिनीही त्यांच्या सतत सहवासामुळे अंतर्मुख झाले व जगरहाटीप्रमाणे त्यांनी काही काळानंतर आपले देह ठेवलं. बळवंतराव व वहिनी गेल्यानंतर बराच काळ विश्वनाथ दादा कुठेतरी अज्ञातवासात गेले. भक्त भाविकांनी त्यांचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला पण त्यांचा पत्ता लागेना. अखेर ते रामचंद्र महाराजांच्याकडे गेले व काहींनी आपलं गाऱ्हाणं मांडलं की महाराज, आपले परमशिष्य विश्वनाथ महाराज यांनी आम्हाला आपल्या कीर्तनानं आणि प्रवचनानं वेड लावलं. आम्हा संसार श्रांतांची ती सावली आहे, ती कुठे गेली हे तुम्हालाच माहीत असणार, म्हणून आम्ही इथं आलो. यावर रामचंद्र महाराज म्हणाले, खरंच का? मलाही तुमच्या या बोलण्यानं माऊलीचं दर्शन झालं. तो येईल तोवर तुम्ही त्यानं दिलेल्या मार्गानं चला, स्वस्थ रहा. असेच एके दिवशी संध्याकाळी आरतीच्या वेळी विश्वनाथ दादा रामचंद्र महाराजांच्या मठीत आले. आरती संपली, बसायदान झालं. विश्वनाथ दादा आलेले पाहून सर्व मंडळींना एक निराळाच उल्हास आला. गुडघ्यापासून समचरणांपर्यंत विश्वनाथ दादांनी गुरुचरण दाबीत दाबीत आपल्या नयनातील प्रेमाश्रूंनी सद्गुरूंच्या चरणांची बऱ्याच दिवसांनी पूजा केली. सगळी मंडळी घरोघर निघून गेली. सद्गुरूंच्या समवेत विठ्ठल मंदिरात म्हणजे सध्याच्या आनंद भवनात विश्वनाथ दादांनी जेवण घेतलं व रात्री बराच वेळपर्यंत गुरु शिष्यांच्या एकांतात गुचगोष्टी झाल्या. अज्ञातवासात जे जे काही अनुभवलं ते सर्व त्यांनी विदित केलं. त्यानंतर सद्गुरू म्हणाले, बळवंतराव आणि वहिनी यांनी देह ठेवल्यानंतर तू आता उपकारापुरताच उरलास. यावर विश्वनाथ दादा म्हणाले, होय महाराज, सत्य आहे. भक्ती करतेवेळी देव आईबाप, संसार करतेवेळी विधीने दिलेले आईबाप, मुक्त होतेवेळी संत आईबाप आणि उरलो उपकारापुरता यावेळी सद्गुरू मायबाप. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे नित्यनेम उरकून नित्यपाठ चालला असताना रुकडीचे शंकर भट आले. विश्वनाथ दादांना तिथं पाहून ते रामचंद्र महाराजांना म्हणाले, बऱ्याच दिवसात हे आमच्याकडं आले नाहीत म्हणून आपल्या कानावर घालण्यासाठी आम्ही इथं आलो. तर अचानक यांची भेटच झाली. बरेच दिवस आम्ही यांच्या प्रवचन कीर्तनाला मुकलो आहोत. यावर रामचंद्र महाराज म्हणाले, वा, छान विश्वनाथा, तुझ्यावरचं लोकांचं प्रेम बघून निश्चितच कार्यसिद्धीस जाणार. असो. रामचंद्र महाराज यानंतर कोल्हापुरातील मुक्काम हलवून तिकोट्यास गेले व विश्वनाथ दादा तिथंच एक दिवस राहून अंबाबाईचं दर्शन घेऊन शंकर भटांच्या बरोबर रुकडीस गेले. रुकडीस आल्यानंतर नित्याप्रमाणे स्नानसंध्या वगैरे नित्यनेम झाला आणि शंकर भटांनी विश्वनाथ दादांची आज्ञा मागितली की महाराज, आपण बरेच दिवसांनी इथं आलात. फार दिवस आम्हाला उपास घडला. लोक आपली अगदी आतुरतेनं वाट पाहत आहेत. तेव्हा मी मंडळींना सांगून येतो, 7 दिवस आता आम्हा सगळ्यांना ज्ञानेश्वरी श्रवणाचा आनंद मिळाला पाहिजे. हा हा म्हणता मंडळी विश्वनाथ दादांच्या दर्शनाला जमली. नारोपंत रुकडीकर, कुलकर्ण्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाईही त्यात होत्या. तसंच नेहमी येणारे मगदूम भोसले, खोत, कापसे व सुतार वगैरे मंडळीही होती. महाराजांनी सर्वांचं क्षेमकुशल विचारलं व दुसऱ्या दिवसापासून सकाळी ज्ञानेश्वरीचा सप्ताह सुरू केला आणि दुपारी प्रवचन होऊ लागलं. तैसे जे जाणितले यासाठी, संसार संसाराची गाठी, लावूनी बैसवी पाटी मोक्षश्रियेचा. या ओवीवर 2 दिवस प्रवचन चाललं होतं. त्यावेळेस लक्ष्मीबाईंच्या मनानं काही आगळीच पकड घेतली व पहिल्या दिवसापासूनच त्या बेसनाचा एक लाडू व फुलपात्रभर दूध मुद्दाम घेऊन यायच्या. प्रवचन संपल्यावर सगळे लोक गेले तरी त्या शांत बसून राहत. नंतर महाराजांना म्हणत, महाराज, हे ऐकल्यावर कसं शांत वाटतं, हा नैवेद्य म्हणून स्वीकार करावा.
एके दिवशी कबीराचं निर्गुणपर भजन म्हणणारं एक सेवाधारी प्रवचन आटोपल्यावर महाराजांना भेटून म्हणाला, महाराज, मी 1-2 अभंग एकतारीवर म्हटले तर चालतील का? महाराजांनी अत्यंत आनंदाने होकार दिला व ते म्हणाले, हे काय विचारायला हवंय, करा सुरुवात. सर्व मंडळी तशीच बसली. खंजिरीवर थाप पडली. एक तारीचा नाद सुरू झाला. त्यानं गंभीरपण घोगऱ्या आवाजात सुरुवात केली. हरिनाम बिना मुख सुना, प्राण बिना शरीर सुना, दीप बिना मंदिर सुना. हरिनाम बिना मुख सुना. या भजनाने लोक तल्लीन झाले. पाठोपाठ दुसरा अभंग सुरू झाला. इस जगत में एक जोगी मिला, भेदभाव का मार्ग मिटाया. इन चरणों में शीर नमाऊ, सोहम भाव से अलख जगाऊ. या अभंगानं तर महाराज फारच रंगले. टाळ्या वाजवू लागले. तासभर भजन झालं. मंडळींनी महाराजांना नमस्कार केले. मंडळी निघून गेली. नेहमीप्रमाणे लक्ष्मीबाई बेसन लाडू व दूध घेऊन महाराजांच्या पुढे आल्या. महाराजांच्या पायावर मस्तक ठेवलं. डोळ्यातून आलेले अश्रू कढत असावेत, कारण महाराजांनी नुसतंच त्यांच्या चेहऱ्याकडे बघून म्हटलं, काय आज निराळं. त्यावर लक्ष्मीबाई एकदम उद्गारल्या, दीप बिना मंदिर सुना. नित्याप्रमाणे प्रवचन चालूच होतं. महाराजांनी लक्ष्मीबाईंच्या घराण्याची चौकशी केली व लक्ष्मीबाईंकडून सगळं समजावून घेऊन, तुझं घराणं शापित आहे, पण तुम्हा कुटुंबियांना तप करावं लागेल, कारण हा वासनात्मक वृत्तीभावाचा भाग आहे. माऊलींनी म्हटलंय ना, तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. तेव्हा आपण उद्या भेटू व बोलू. महाराजांना रोज सकाळी बाहेर जाऊन फेरफटका मारायची एक सवय होती. त्याप्रमाणे अतिग्रे इथल्या मारुती मंदिरात ते दर्शनासाठी गेले. त्या ठिकाणी लक्ष्मीबाई, नारोपंत आणि त्यांच्या पत्नी चंद्राबाई ही मंडळी आलेली होती. महाराजांना तिथं पाहून लक्ष्मीबाईंना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी विचारलं, महाराज, आपण इथं? मी कालच रात्री सगळी हकीकत नारायणाला सांगितली. आता इथून मारुतीची पूजा आटोपून दोघांना घेऊन मी आपल्याच दर्शनाला येणार होते. लगेच नारोपंत काहीसं चुळबुळत म्हणाले, महाराज, 2-3 दिवसापूर्वी मीही. महाराज म्हणाले, ठीक आहे. अरे बाबा, नारळाचा प्रसाद मिळतो म्हणून माणसं मारुतीच्या दर्शनाला जातात, असू द्या. आणि लक्ष्मीबाईंकडे बघून महाराज म्हणाले, म्हणजे तुम्ही रोज तिघं इथं येता का? नाही महाराज, त्याचं असं आहे, आपण सर्व जाणताच, आज वर्षाची वामन द्वादशी आहे. तेव्हा नारळ 5 जान्हवी अशी इथं पूजा व्हावी असं आमच्या घरातल्या जुन्या मंडळींनी सांगितलं. त्याप्रमाणे करत होते. पण महाराज, हे सगळं आम्ही करत असलो तरी पाहिजे तसं समाधान मिळत नाही. हे आईचे शब्द ऐकल्यावर नारायण अत्यंत गदगदला. त्यानं महाराजांचे पाय घट्ट धरले आणि तो म्हणाला, महाराज, आपण सर्व जाणताच, आईने रात्री मला सगळं सांगितलं, आता काय करू सांगा. असं म्हणून तिघही महाराजांच्या चरणी लागले. विश्वनाथ महाराजांच्या हृदयाला ती करुण हाक स्पर्श करून गेली. महाराज उद्गारले, काही काळजी करू नका रे, हा इथं उभा आहे ना भक्तीची वाट दाखवायला. फक्त स्वामी काजा बळिया वीर बना. मारुती रायासारखी एकविध भक्ती करा, रामचंद्र तुम्हाला भेटेलच. आता माझी सप्ताहाची वेळ झाली. असं म्हणून एका आगळ्याच ऊर्ध्वदृष्टी अवस्थेत महाराज झपझप निघून गेले. महाराज गेलेल्या दिशेला तिघेजण अगदी एकाग्र दृष्टीनं बराच वेळ पाहत होते. लक्ष्मीबाई म्हणाल्या, नारायणा, पाहिलंस, केवढा थोर पुरुष. मी रात्री बोलले ते आलं ना प्रतितीला. हे ऐकून नारायण आणि चंद्राबाई दोघांनीही लक्ष्मीबाईंच्या पायावर डोकं ठेवलं. चंद्राबाई म्हणाल्या, आई, तुम्ही रोज इथं येऊन मारुती रायाला आपल्या घराण्यासाठी तेलवात करता, त्याचं आज सार्थक झाल्यासारखं वाटलं. यानंतर पूजा आटोपली. तेव्हा नारायण म्हणाला, आई, आज संध्याकाळी आम्हीही तुझ्याबरोबर प्रवचनाला येणार. हां. दिवसभराचे सर्व व्यवहार चालू होते, पण लक्ष मात्र संध्याकाळच्या प्रवचनाकडे होतं. संध्याकाळी नारोपंत आई आणि पत्नी समवेत प्रवचनाला आले. त्यावेळेला ज्ञानेश्वरीचा 7व्या अध्यायातल्या आणि संसारा आईसा दारुण, जो भेटलाची हरिशिणू, तो ज्ञानदानी सकरुणू, भजिजे गुरु, या ओवीवर महाराज बोलत होते.
नित्याप्रमाणे प्रवचन रंगलं. नारायणाच्या मनोमनी ओवीची खूण पटली. प्रवचन संपल्यावर तिघही थांबले. नेहमीप्रमाणे लक्ष्मीबाईंनी बेसन लाडू व दूध महाराजांपुढे ठेवला. त्यावेळी तिथं शंकर भटही हजर होते. ते म्हणाले, वा नारोपंत, आज तुम्ही आलात हे पाहून आनंद वाटला. महाराज म्हणाले, याची काहीशी तुझ्यावरही जबाबदारी आहे बरं. असं म्हणत म्हणत महाराज आसनावरून उठून आतल्या खोलीत गेले व आतून काही लिहिलेला कागद घेऊन बाहेर आले. तो कागद नारायणाच्या हातात देऊन ते म्हणाले, हे बघ, ही वानर गीतेतील उपासना आहे. ही पूर्ण होईपर्यंत तुम्ही दोघांनीही कोणाच्याही घरी जेवायचं नाही. तसंच रोज रात्री गार पाण्यानं स्नान करून सर्व घरात गोमूत्र शिंपडायचं व गाईला पसाभर ज्वारी खायला घालून ते गो उच्छिष्ट आपल्या ज्वारीत मिसळायचं आणि त्याच्या बारीक बारीक 5 चाणक्या करून एक गाईला, एक पाण्यात, एक कुत्र्याला, एक तुमच्या वाड्यात मागच्या बाजूला मूळ पुरुषाचं स्थान आहे तिथं ठेवायचं आणि उरलेली एक आपल्या जेवणात प्रसाद म्हणून घ्यायची. तसंच दर श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला त्या मूळ पुरुषाला चणे, गूळ आणि जानवं वाटत चला. बरं, हुकूम उपासना करा. काही अडचण आली तरच विचारा. मारुती राया तुम्हाला उपासनेचं फळ देईल. हे सर्व ऐकून सद्गदित झालेले शंकर भट म्हणाले, महाराज, खरोखरच आपण या घराण्याचा उद्धार केलात. मूळच शांत केलंत. आम्ही गावातलेच असल्यामुळं आम्हाला सर्व हे माहीत होतं. असं म्हणून शंकर भटांसह सर्वांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि महाराज ध्यानासाठी आत निघून गेले. नारायणरावांच्या सौभाग्यवती चंद्राबाई आत्यंतिक श्रद्धापूर्वक व सद्गुरूंच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवून बरीच वर्षपर्यंत सांगितलेली तपश्चर्या करीत राहिल्या. इकडं महाराजांची ज्या ज्या गावी अनुग्रहित आणि उपासक मंडळी होती तिथं तिथं वर्षाकाठी लोकजागृतीचं प्रवचन मधून कीर्तन होत असत. उरलेला काळ वडगाव मुक्कामी ते पूर्ण एकांतात ध्यानमग्न अवस्थेत घालवत. असाच वडगाव मुक्कामी 7 दिवसांचा सप्ताह चालू असताना बऱ्याच दिवसात महाराजांची भेट नाही म्हणून व वडगावी सप्ताह चालू आहे ही गोष्ट कळाल्यामुळे नारायणराव व सौ चंद्राबाईंसह वडगावी आले. येताना नारायणराव लक्ष्मीबाईंना म्हणाले, आई, आम्ही वडगावी महाराजांच्या दर्शनाला जातो. तिथं सप्ताह चालू आहे असं कळालं आहे आणि बऱ्याच दिवसात महाराजांची भेटही नाही. यावर लक्ष्मीबाई म्हणाल्या, जरूर जा. आणि सुनबाई, परवा तुला महत्त्वाचा दृष्टांत पहिल्यांदाच झाला म्हणालीस ना, तोही महाराजांना सांग. दोघांनी आईला नमस्कार केला आणि दोघंही वडगाव मुक्कामी पोहोचले. वाड्यात पोचल्यानंतर इतरांनी त्यांची विचारपूस केली. महाराज आपल्या ध्यानाच्या खोलीतच होते. प्रवचनासाठी ते जेव्हा 4 वाजता बाहेर आले तेव्हा ते दोघांची भेट झाली. महाराजांनी त्यांची विचारपूस केली आणि विचारलं, ठीक चालली आहे ना तपस्या? काय म्हणते वानर गीता? दोघंही महाराजांना हात जोडून म्हणाले, महाराज, काही दृष्टांत सांगायचा आहे. आपली आज्ञा असेल तर आता, नाहीतर प्रवचनानंतर. महाराज म्हणाले, बोला. तोपर्यंत हळूहळू प्रवचनाला विठोबाच्या देवळात मंडळी जमत होती. चंद्राबाईंनी दृष्टांत सांगायला सुरुवात केली. गेले 4 दिवस रोज चांगले धिप्पाड असे 4 वानर माझ्या स्वप्नात येतात. आमच्या वाड्याच्या मागच्या परसात एक बटू ब्रह्मचारी उभा असतो. त्याला मी ताट भरून जेवण देते, पण तो ते जेवण नको म्हणतो व तो असं विचित्र बोलतो की जे तुझ्या घरावर 4 वानर बसले आहेत त्यांच्यापैकी एक जण मला जेव्हा जेवायला घालेल तेव्हाच मी जेवेन. तोपर्यंत मी इथंच मागं उभा राहीन. हे ऐकून महाराज एका विशिष्ट अवस्थेत मोठ्यांदा हसले आणि म्हणाले, आलंय, होत आलंय, चला प्रवाशाला. नित्याप्रमाणे प्रवचन बहारीचं झालं. नंतर नारायणरावांनी महाराजांना विचारलं, महाराज, आज राहून उद्याही श्रवण करावं अशी इच्छा आहे, तेव्हा राहू का? यावर महाराज म्हणाले, हे काय विचारता? परवा सप्ताहाची सांगता आहे आणि त्यासाठी शंकर भटही येणार आहेत. तेव्हा महाप्रसाद घेऊनच चला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे शंकर भट आले. सप्ताहाची समाप्ती झाली. मोठ्या प्रमाणावर अनुग्रहित व उपासकांची उपस्थिती होती. त्यात गोव्याकडील 10-5 मंडळी नवीन दिसत होती. ती महाराजांच्या दर्शनासाठी व सप्ताहासाठी मुक्काम ठोकून होती. शंकर भट निरोप द्यायला महाराजांच्या खोलीत गेले व म्हणाले,
मी आता रुकडीचं निमंत्रण द्यायला आलो आहे, कारण नियमाप्रमाणे आता आमची पाळी. तेव्हा महाराज म्हणाले, अरे ते तर आहेच, पण आत्ता मी या मंडळींच्या बरोबर गोव्याचा दौरा करून येतो. तिकडे एक सिद्धपुरुष सोहिरोबानाथ अंबिये यांची बरीच शिष्यमंडळी वाट बघतायत. तेव्हा त्यांच्याकडे माऊलीचा सुगंध पोचता करतो आणि मग येतो. 2-4 महिने इकडं तिकडं होतील. शंकर भट व नारायण म्हणाले, महाराज अंतर फार पडतंय, भूक वाढते. महाराजांचा निरोप घेऊन मंडळी रुकडीस निघून गेली व महाराज आलेल्या गोवेकर मंडळींसमवेत गोव्यास निघून गेले. जवळजवळ 6 महिन्यानंतर महाराज कोल्हापुरात आल्याचं कळल्यावर रुकडीकर मंडळी कोल्हापुरी आली व महाराजांना घेऊन रुकडीस गेले. रुकडीला गेल्यावर महाराज जवळजवळ 3-4 दिवस नुसतंच वास्तव्य करून होते. नंतर जवळजवळ 8 दिवसांनी त्यांनी ज्ञानेश्वरीचा सप्ताह सुरू केला. कार्यक्रम सुरू झाला तेव्हा ठरल्याप्रमाणे लक्ष्मीबाई व नारायणराव अशी दोघं रोज येत होते. सप्ताहाचा नित्यनूतन आनंद लुटत होती. तो लक्ष्मीबाईंनी आनंदाची बातमी महाराजांच्या कानावर घातली की सुनबाईंचे दिवस भरत आले आहेत. ती अवघडली असल्यामुळे येऊ शकत नाही, पण तिचं सगळं लक्ष आपल्या चरणांकडेच आहे. आमची तर मनोमन इच्छा आहे की महाराज उद्या आपण प्रसादाला आमच्या घरी यावं. महाराज म्हणाले, इच्छा मान्य आहे, पण इथं सप्ताह चालू आहे. मात्र मी जरूर येईन आणि सुनबाईला सद्गुरूंचा आशीर्वाद पोचता करून जाईन. त्याप्रमाणे महाराज दुसऱ्या दिवशी नारायणरावांच्या वाड्यात गेले. पहिल्यांदाच महाराजांचे पाय या घराला लागले. आनंदी आनंद झाला. यथासांग पाद्यपूजा झाली. सगळी मंडळी जमली होती. प्रसाद वगैरे झाला. महाराज सगळ्या वाड्यात हिंडून आले तेव्हा लक्ष्मीबाईंनी महाराजांना प्रार्थना केली की महाराज या घरात आपले पहिलेच श्वासोश्वास बाहेर पडतायत. आपण 4 शब्द बोलावेत. यावर सगळ्यांनीच होकाराची इच्छा दर्शवली. महाराज म्हणाले, संध्याकाळी कार्यक्रम आहेच, तेव्हा हरिपाठातला अभंग सांगतो. तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरि उच्चारण मंत्र पै अगाध, पळे भूत बाद भये साचे. सद्गुरू माऊलीचं नाम उच्चारा, सगळा आनंदच आनंद. रुकडीतला कार्यक्रम आटोपून महाराजांनी मुक्काम हलवला आणि थेट तिकोटे गाठले, कारण सद्गुरूंची फार दिवसात भेट झाली नव्हती. पुढं महिन्याभरानं सौ चंद्राबाई प्रसूत झाल्या आणि त्यांना पहिलं पुत्ररत्न झालं. स्वाभाविकच ही बातमी 1.5 महिना झाल्यानंतर महाराजांच्या कानी तिकोट्यास गेली. सौ चंद्राबाईंच्या या काळात नारायणराव उपासना करतच होते. अशा तऱ्हेनं एकूण 4 पुत्ररत्न आणि 3 कन्यारत्न सौ चंद्राबाईंना झाली. माधवराव, गोविंदराव उर्फ भाऊसाहेब, व्यंकटेश उर्फ बापूसाहेब आणि यशवंतराव उर्फ अण्णासाहेब हे 4 मुलगे व अक्कासाहेब उर्फ जानकीबाई श्रीपाद देशपांडे, तानीबाई उर्फ गोपिकाबाई आबासाहेब कुलकर्णी खेडकर व सोनाबाई उर्फ अंबाबाई बाळासाहेब कुलकर्णी या 3 मुले. दर प्रसूतीच्या खेपेस काहीतरी एक आघाडीतच घटना घटत असे. दरवेळेस मुलाच्या बारशाच्या दिवशी मागं पडलेला दृष्टांत व्हायचा व त्यातला एक वानर त्या बटू ब्रह्मचार्यात जेवायला घालायचा. अशा तऱ्हेनं त्या 4ही वानरांनी त्या बटू ब्रह्मचार्याला जेवायला घातलं. त्या वाड्याच्या मागच्या परसात उभा असलेला तो बटू ब्रह्मचारी तृप्त होऊन मी तृप्त झालोय, मला आता मुक्त करा असं म्हणू लागला. घरात सगळं गुकुळ झालं. नारायण व चंद्राबाई ही दोघंही घरातली बारीक सारीक कामे महाराजांच्या आज्ञेवरूनच करीत असत. मुलांची शिक्षणं, घरचे सगळे व्यवहार सगळं सुरळीत चाललं होतं. महाराजांची ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायावर प्रवचनं चालू होती. मोह निरसनावर बोलत असताना 18व्या अध्यायातील गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. ही ओवी महाराजांनी उदाहरणादाखल सांगितली. प्रवचन अत्यंत बहारीचं झालं आणि तिथंच थांबलं. नारायणरावांना आज वेगळीच भावावस्था प्राप्त झाली व थोड्या अवधीतच आज चंद्राबाई बेसन लाडू व दूध घेऊन आल्या. नारायणराव काहीसे सावध होऊन म्हणाले, काय ग, उशीर का झाला? त्या म्हणाल्या, आईंना किंचित जरा बरं नाही म्हणून आई म्हणाल्या दूध लाडू नैवेद्य हा गेलाच पाहिजे.
मी आज येत नाही, पण तू घेऊन जा, माझ्यासाठी थांबू नकोस. तुम्ही दोघं दर्शन घेऊन आलात की मला बरं वाटेल, मात्र येताना अंगारा घेऊन ये. महाराजांनी स्मितहास्य केलं. नारायणरावांनी पायावर मस्तक ठेवलं व महाराजांना आर्तस्वरात विनवणी केली की महाराज, आमचं कुळ आपण पावन केलं. आम्हा सर्वांना आपण अनुग्रहित करून घ्यावं. संसाराचं काही पुष्ण आता राहिलं नाही, आता राहिलं फक्त आपलं सांगणं. महाराज 1-2 मिनिटं स्तब्ध राहिले आणि म्हणाले, काही चिंता करू नकोस. आपले परमसद्गुरू रामचंद्र महाराज यांच्या आज्ञेशिवाय मी काही एक करत नाही. माझ्या हातात जरी प्रसादाचं ताट दिलं असलं तरी माझे गडी कोण हे निवडण्याचा अधिकार सद्गुरूंचा आहे. वाटेल त्याला अनुग्रह द्यायचा नाही अशी आपली परंपरा आहे. त्याची जिज्ञासा अर्थता ही बघावीच लागते. थोड्या दिवसांनी सद्गुरू कोल्हापुरात येत आहेत, तेव्हा मी त्यांच्या कानावर घालतो. तोपर्यंत तुझे ज्ञानेश्वरीचं सप्ताह आणि गुरुचरित्राची पारायणे अखंड चालू राहू देत. होय महाराज, आमची प्रापंचिक कर्म झाली की आई, मी आणि ही असे आम्ही तिघही नित्यनेमानं सकाळी आणि संध्याकाळी या ग्रंथांचं वाचन करतो. ही आपलीच कृपा. नंतर आरती वगैरे झाली आणि महाराज आतल्या खोलीत गेले. शंकर भटांनी लाडू दूध तिथं झाकून ठेवलेलं होतं. नारायणराव व चंद्राबाई दोघंही मोठ्या आनंदात घरी गेली व झालेली सगळी हकीकत त्यांनी लक्ष्मीबाईंना सांगितली. लक्ष्मीबाईंना खूप खूप समाधान वाटलं. दुसऱ्या दिवशी मंडळींचा निरोप घेऊन महाराज सरळ आपल्या सद्गुरूंकडे तिकोट्यास गेले. मध्यंतरी 2-4 महिन्याचा काळ गेला. या काळात नारायणरावांची आर्तता टोकाला पोहोचली. शंकर भटांच्या घरी नित्यनेमानं सद्गुरू महाराजांची आरती, हरिपाठ यासाठी मंडळी जमत असत. तेव्हा एक दिवस लक्ष्मीबाई शंकर भटांना म्हणाल्या, अण्णा, नारायण सगळं जरी करत असला तरी त्याचं सारं लक्ष महाराजांच्याकडंच लागलंय. आता अनुग्रहाशिवाय काही नाही असं सारखं म्हणतोय. तुम्ही त्याचे अनुग्रहित आहात. आता वडगाव, भेंडवण, भांदोल अशा अनेक ठिकाणी तावून सुलाखून घेऊन आपल्या सद्गुरूंना दाखवून जे अनुग्रहित करून घेतलेले आहे, त्यातील महाराजांचे शिष्य त्यांनी सांगितलेली उपासना व सप्ताहास अगदी योग्य तऱ्हेनं करतात. आपण पाहिलंच की मध्ये गेलो होतो तेव्हा, आणि सगळे एकत्र येतात. तेव्हा एकदा शोध घ्या ना. नारायण जाणारच आहे कोल्हापूरला, पण तुम्हीही एकदा बघा अशी माझी कळकळीची विनंती आहे. शंकर भट म्हणाले, आई, विनंती कसली करताय? नारायण अनुग्रहित झाला की इथं एक केंद्रच होईल की मोठं. महाराज आणि त्यांच्या हातून मार्ग वाढवून आपण जास्तीत जास्त निरालंब स्थितीत राहतात. आशीर्वादापुरतेच हजर असतात. अंदाजे 1875 सालच्या सुमारास रामचंद्र महाराज व विश्वनाथ दादा कर्नाटक, सोलापूर या भागातून ज्ञानाईचं प्रेम देत देत कोल्हापूर मुक्कामी आले. ही वार्ता हा म्हणता वाऱ्यासारखी पसरली व कोल्हापूर आणि आजूबाजूची सगळी साधक मंडळी कोल्हापुरी जमली. नेहमीप्रमाणे रामचंद्र महाराजांचं वास्तव विठ्ठल मंदिरात म्हणजे आनंद भुवनात होतं. त्या स्पंदनभूमीत रामचंद्र महाराजांनी गुरुचरित्राचा सप्ताह करायचं ठरवलं. त्यावेळी ज्ञानेश्वरीचा सप्ताह नसून गुरुचरित्राचा सप्ताह आहे हे विशेष जाणवत होतं. शंकर भट, विश्वनाथ दादा या जवळच्या मंडळींना यात महाराजांचा काहीतरी खोल हेतू आहे आणि तो आता प्रकट होईल असं वाटत होतं. लगेच 2 दिवसांनी सप्ताहाची तयारी करून रामचंद्र महाराजांची कुलस्वामिनी करवीरमधील एकवीरा देवी आणि करवीर वासिनी महालक्ष्मी जगदंबा यांचं सप्ताहाला बसणाऱ्या मंडळींनी दर्शन घेऊन सप्ताहाला प्रारंभ केला. यात शंकर भट, स्वतः विश्वनाथ दादा, नारायणराव, इनामदार, खासबागदार वगैरे बरीचशी मंडळी पारायणाला बसली. सप्ताह अतिशय सुंदर रीतीनं चालू झाला. रोज संध्याकाळी कीर्तन भजनाचे कार्यक्रम होत. सप्ताहाचे 2-3 दिवस झाले तसे नारायणरावांची अनुग्रहाबद्दलची तळमळ अधिकच वाढू लागली. ते शंकर भट व इनामदार यांना अनुग्रहाबद्दल आपण रामचंद्र महाराजांना विनंती करून मला अंधकारातून ज्या विश्वनाथ महाराजांनी प्रकाशाच्या मार्गावर आणलं, हा प्रकाश अखंड मिळण्यासाठी त्यांच्याकडून अनुग्रह द्यायला सांगा असं सारखं विनवू लागले.
तेव्हा शंकर भट व इनामदार या दोघांनी संध्याकाळचं कीर्तन भजन झाल्यानंतर रात्री थोड्या निवांत वेळी रामचंद्र महाराजांच्या सेवेत दाखल झाल्यावर महाराजांच्या तळपायाला आणि गुडघ्यांना तेल लावून मालिश करता करता नारायणरावांचा उद्देश व मागील सर्व कथा महाराजांच्या कानावर घातली. त्यावेळी श्री रामचंद्र महाराज यांच्या शिष्या गोदामाई कीर्तने जिथं ध्यानधारणा करीत असत त्या ठिकाणी बसून समयीच्या मंद प्रकाशात विश्वनाथ दादा काही टिपणं करीत होते. तिथून विश्वनाथ दादांना सद्गुरूंनी बोलावून घेतलं व अत्यंतिक प्रसन्न आणि हास्यमुद्रेने म्हणाले, यांनी नारायण कुलकर्ण्यांची सर्व हकीकत सांगितली. ऐकून प्रसन्नता वाटली. कळपातलेच आहे, आता का बरं वाट बघतोस? तुला प्रेममुद्रेचे अधिकार दिलेच आहेत. तेव्हा अत्यंतिक नम्रतेने आणि मर्यादेने विश्वनाथ दादा रामचंद्र महाराजांच्या वामांगी बसले आणि म्हणाले, आपण आहातच. माझी मनोमन अशी विनंती आहे की नारायणावर आपण कृपा केली तर गुरुबंधूंच्या नात्यातून आपल्या प्रेमाचा आनंद मला नाही का भोगता येणार? रामचंद्र महाराजांना हे ऐकून प्रेमाचा एक आगळा आणि वेगळा उमाळ आला आणि शंकरभट, इनामदार आणि विश्वनाथ दादा असे सगळेच एका वेगळ्याच अवस्थेत गेले. त्यांचं पायाला तेल लावणं थांबलं. सगळंच कसं स्तब्ध झालं. माऊलीच्या शब्दातच सांगायचं तर राहिले क्रिया करतेपण, फिटले विषयी विषय भान, क्रिया भाग न येऊन स्वभावे आसिजे. यातच रामचंद्र महाराजांची आज्ञा मिळाली व तिघही महाराजांच्या खोलीतून बाहेर आले. शंकरभट म्हणाले, रात्र बरीच झाली आहे, तेव्हा आता ही गोड बातमी नारायणाला उद्या सकाळी सांगू. सप्ताहासाठी जमलेली काही मंडळी झोपली होती तर काही नामस्मरण करीत होते. पण नारायण उठून धावत आला व तिघांनाही दंडवत घालून म्हणाला, मिळाली का आज्ञा? माझं सगळं तुम्हा तिघांवरच आहे. शंकर भटांनी होकारार्थी मान हलवली. विश्वनाथ दादांनी नारायणाच्या पाठीवर हात फिरवत म्हटलं, झालं तुझं काम, राहिलेला सप्ताह पूर्ण करू. गुरुचरित्र सप्ताह पूर्ण झाला. त्याच वेळेस रामचंद्र महाराजांनी लक्ष्मीबाई, नारायण आणि चंद्राबाई या तिघांनाही अनुग्रहित केलं. छोटासा दत्तयाग झाला व महाप्रसाद 2-3 दिवस होऊन सप्ताहाची सांगता झाली. निरोप घेताना विश्वनाथ दादा नारायणाला म्हणाले, झाली का रामचंद्राची भेटी? नारायणरावांचा थोरला मुलगा माधव याला आता चांगलीच जाण आली होती. एक दिवस बाबा वैद्य विश्वनाथ महाराजांच्या ध्यानाच्या खोली बाहेरच्या ओटीवर बसले होते. हे बाबा वैद्य म्हणजे स्वामी स्वरूपानंदांचे सद्गुरू बाबा महाराज वैद्य उर्फ गणेशनाथ. यांचं पूर्ण नाव गणेश नारायण वैद्य. हे इंजिनियर होते. 1885 साली पंचगंगा नदीवरील रेल्वे पुलाचं काम करण्यासाठी त्यांची नियुक्ती झाली होती. ते नारायणरावांच्या वाड्याशेजारीच बिऱ्हाड करून राहत होते व रोज प्रवचनासाठी वाड्यात येत असत. पुढे त्यांना विश्वनाथ महाराजांचा अनुग्रह मिळाल्यामुळं नारायणरावांचा आणि त्यांचा घरोबा वाढला. रुकडीकर कुटुंबियांपैकीच ते एक झाले. नारायणरावांच्या सर्व मुलांनाही त्यांचा खूप लळा लागला होता. ती सर्व त्यांना वैद्य काकाच म्हणत. त्यांना ओटीवर बसलेले बघून माधव त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, वैद्य काका, माझं आजच गुरुचरित्राचं पारायण झालं. सिद्ध आणि नामधारक यांचं केवढं हो प्रेम असं आता बघायला मिळेल का? यावर वैद्य काका म्हणाले, बाळा रे, अरे नामधारकच काय, पण आपणही तसंच जीवन जगतो आहोत. मी कैक वर्ष तुमच्या सर्व कुळाचं जीवन बघतोय. या परम सद्गुरू मूर्तीची, कारुण्य मूर्तीची आज तुम्हाला गुरुलीला ऐकवतो, बसा. असं म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली. सगळी मुलं गोष्ट ऐकायला बसावी तशी वैद्य काकांच्या अवतीभोवती बसली. वैद्य काका म्हणाले, तुमच्या आजीपासून सांगतो. कालानुरूप लक्ष्मीबाईंचं म्हणजे तुमच्या आजीचं वय बरंचसं झालं होतं. मनानं त्या अत्यंतिक प्रसन्न होत्या, तरी शरीर क्षीण होत चाललं होतं. त्या तुमच्या आईवडिलांना म्हणत, माझं शरीर आता थकत चाललंय बाबा. बरेच दिवसात विश्वनाथ दादा व गुरु महाराज यांचं दर्शन नाही, तरी मला त्यांचं लवकर दर्शन घडवा. या जीवनाचा त्यांनी परिमल केला आहे, तेव्हा हा देह त्यांच्या चरणी लागून त्याचं निर्माल्य होऊ दे. असा हट्ट धरल्यामुळे नारायणराव, इनामदार वगैरे महाराजांच्या शोधार्थ निघाले.
तेव्हा त्यांना कोल्हापुरात विश्वनाथदादा व गुरु महाराज येळगुड भागात असल्याचं कळालं. एका बैलगाडी वगैरे करत करत ही मंडळी तिथं पोहोचली. भेट होताच मंडळींनी विश्वनाथदादा व गुरु महाराजांना नमस्कार केला. दोघांनीही एकदमच विचारलं, इकडे कसे काय आलात? आई बऱ्या आहेत ना? बाकी सर्व मंडळी कशी आहेत? यावर नारायण म्हणाला, त्यासाठीच आलो आहोत. आईला बरं नाही, देह क्षीण होत चाललाय. आपल्या दर्शनाचीच वाट पाहते आहे. त्या काळी प्रवास करणं मोठं जिकिरीचं होतं. आलेल्या मंडळींना महाराजांनी त्या दिवशी तिथंच ठेवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सगळेच रुकडीला आले. रामचंद्र महाराज व विश्वनाथदादा दोघंही आलेले पाहून लक्ष्मीबाईंना त्याही अवस्थेत आनंद झाला. यथायोग्य पाद्यपूजा भोजन वगैरे झालं. 2-3 दिवस दोघंही वाड्यातच मुक्काम करून राहिले. त्यावेळी लक्ष्मीबाईंनी सद्गुरूंना विनंती केली की महाराज, आपण जाणताच आहात की माझं आता काही राहिलेलं नाही. आपल्या दर्शनाची इच्छा होती तीही पूर्ण झाली. आता नारायणाला सांभाळा. 2-3 दिवसांनी रामचंद्र महाराज व विश्वनाथदादा निघून गेले आणि इकडं काही दिवसांनी लक्ष्मीबाईंनी देह ठेवला. साहजिकच ही वार्ता महाराजांच्या कानापर्यंत गेली, पण ही सगळीच मंडळी उपासक असल्यामुळे त्यातला यथावकाश जो व्यवहार होता तो त्या दोघाही सिद्धपुरुषांनी सांभाळला. दर सालप्रमाणे सप्ताहाची तयारी सुरू झाली होती. शंकर भट, नारायणराव आणि गावातील इतर मंडळींच्या आग्रहावरून हा पहिलाच सप्ताह रामचंद्र महाराज व विश्वनाथदादा यांच्या उपस्थितीत तुमच्या वाड्यात झाला. तुम्ही सर्व त्यावेळी लहान होता. त्याच वेळेला तुमच्या आईनंही देह ठेवला आणि तुम्हा सगळ्यांना महाराजांच्या ओटीत घातलं. त्यावेळी आम्ही सगळे अनुग्रहित हजर होतो. तुम्ही सर्वांनीच उत्सवात अगदी मनापासून सेवा केली. त्यांच्या आंघोळीचं पाणी काढून देणं, कपडे धुणं, संध्येची आणि पूजेची तयारी करणं, ज्ञानेश्वरी मांडून ठेवणं आणि जे जे काही हवं नको ते बघणं, अशा सर्वच गोष्टी तुम्ही इतक्या भक्तिभावानं केल्या की त्यात तुम्ही पूर्ण एकरूप होऊन गेला होता. अशी केवळ सप्ताहापुरतीच नव्हे तर तेव्हापासून आत्तापर्यंत तुम्ही सद्गुरूंची अखंड सेवा करीतच आहात. त्यावेळी गुरु महाराज प्रसन्न होऊन त्यांनी विश्वनाथदादांना योगावस्थेची लक्षणं लक्षात घेऊन रुकडीत तुमच्या म्हणजे नारोपंत रुकडीकरांच्या घरी राहायला सांगितलं. हे ऐकून सर्वांनाच आनंद झाला. यानंतर 4-5 वर्ष ते येऊन जाऊन राहत असत. त्या काळात बाल उन्मत्त रामकृष्ण परमहंस गौरांग प्रभू अशा अवस्थेत विश्वनाथ महाराज जात असत. पायात घुंगरू बांधून नाचत असत. यावेळी रुकडीत योगाची आणि भक्तीची एक पेठच उघडली होती. सगळ्या साधकांना ही एक पर्वणीच आली होती. महाराजांच्या या अवस्थेमुळं ते फारसे कुठं जात नसत. त्यामुळे तुम्हा सगळ्या भावंडांवर महाराजांचं विशेष लक्ष असायचं व ते तेव्हापासून तुमच्याकडून ध्यानमार्गाची व योगमार्गाची उपासना करवून घेत आहेत. त्यावेळेचा एक प्रसंग. एके दिवशी सकाळी पूजा आटोपून महाराज आपल्या खोलीत काहीतरी वस्तू हुडकत होते. बराच वेळ त्यांची शोधाशोध चालली होती, पण वस्तू काही सापडत नव्हती. तेव्हा तुझी आई गोविंदाला म्हणाली, भाऊ, महाराज काहीतरी हुडकतायत रे, त्यांना काय हवंय बघ बरं. हे ऐकून गोविंद आत गेला आणि म्हणाला, महाराज काय हवंय? महाराज म्हणाले, अरे माझा कागद कुठं सापडत नाही. काल मी लिहित होतो तेव्हा तू पाहिला आहेस ना, बघ तुला सापडला तर. असं म्हणून महाराज फेरफटक्यासाठी बाहेर निघून गेले. शोधता शोधता गोविंदाला तो कागद सापडला. तो घेऊन तसाच तो चंद्राबाईंकडे गेला आणि म्हणाला, आई, हा बघ महाराजांचा कागद. याच्यावरच महाराज काल लिहित होते. हे ऐकून चंद्राबाईंना समाधान झालं आणि त्या म्हणाल्या, जपून ठेव. आणि महाराज आले की त्यांना दे. महाराज जेवणाच्या वेळी आले. सर्व मंडळी जेवायला बसली होती, मात्र गोविंदा पानावर नव्हता. महाराजांनी विचारलं, गोविंदा कुठं आहे? तेव्हा चंद्राबाई म्हणाल्या, अहो महाराज, तुमचा तो कागद त्याला सापडला आहे आणि तो मागच्या दारापासून पुढच्या दारापर्यंत सारख्या उड्या मारत तुमचीच वाट बघतोय. तेवढ्यात तू ओरडलास, अरे भाऊ महाराज आले, चल ये. एवढ्यात गोविंद आला आणि त्यानं तो कागद महाराजांच्या हातात दिला. त्याबरोबर महाराजही एकदम एका विशिष्ट अवस्थेत गेले व गोविंदाचा हात धरून म्हणाले, माग माग, काय बक्षीस देऊ तुला?
या कागदासाठी बराच वेळ घातलास लेकरा तू. त्यावर गोविंदा म्हणाला, महाराज तुमच्याजवळ आहे तेच मला द्या, दुसरं काही नको. तेवढ्यात चंद्राबाई म्हणाल्या, महाराज आपल्या खजिन्यालाच हात घातलाय की भाऊनं. पण महाराज हे ऐकण्याच्या अवस्थेत नव्हते. महाराजांनी तिथंच त्या गोविंदाच्या मस्तकावर हात ठेवला, सबंध पाठीच्या कण्यातून हात फिरवला आणि आपणासारखी करीती तत्काळ अशी गोविंदाची अवस्था केली. त्यावेळी संध्याकाळपर्यंत गोविंदा त्यांच्याच खोलीत होता. खरं जेवण घातलं महाराजांनी त्याला. त्या दिवशी नोकरीवरून आल्यावर नेहमीप्रमाणे हरिपाठ आणि आरतीला आलो. तेव्हा तुझ्या आईनं म्हणजे चंद्राबाईंनी ही हकीकत मला सांगितली. ती ऐकून मला आनंद झाला. अशा तऱ्हेने तुम्हा भावंडांना महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या नाथपंथीय प्रक्रिया करून तयार करायला सुरुवात केली. हे तू पाहतोच आहेस. तुमची सर्वांची उपासना त्याप्रमाणे चालूच आहे. इथल्या रेल्वेच्या पुलाचं काम चालू असल्यामुळं मी तुमच्या शेजारीच राहतो आहे, हे तुम्हाला ठाऊकच आहे. मी सुद्धा सगळं जग धुंडाळून आलो. तुला एक गोरख शब्दी माहीत आहे ना, सब घर भटक्या और नाथ घर में अटक्या. तसं झालं माझं. माझी पत्नी म्हणजे तुमची काकू, त्यावेळी तिला बरं नव्हतं. डॉक्टर वैद्य वगैरे सगळे उपाय केले होते. कोणी म्हणायचं भूतपिशाच्य असेल, पण माझा त्यावर विश्वास नव्हता. महाराजांनी तुम्हा सर्वांचा किती प्रेमानं सांभाळ केला ते बघून मी भारावून गेलो होतो. मीही महाराजांचा अनुग्रहित असल्यामुळं महाराजांनी तुझ्या काकूलाही बरी केली आणि आम्हाला खरा स्वरूपानंद दिला. अशा तऱ्हेनं आपल्या या वाड्यात महाराजांनी ब्रह्मसाम्राज्य सुरू केलं. असं म्हणता म्हणता वैद्य काकासुद्धा भावावस्थेत गेले व बाकीची मुलं नित्यनेमासाठी उठून गेली. पण गोविंदा मात्र तिथंच बसून होता. ती अवस्था तो एकटक पाहत होता आणि वैद्य काकांच्या मुखातून शब्द बाहेर येत होते. पिंड आणि ब्रह्मांड या साम्यरसाचे जे प्रसाद रसकल्लोळ, जेथून गुरुप्रसादाच्या कृपेनंतर बीजभावातून रसभाव म्हणजेच पूर्णत्वातूनच पूर्णत्वात असा हा स्पर्श सद्गुरू विश्वनाथ दादांचा मला लाभला. हे सुद्धा तेच बोलतात, साम्यरस साम्यरस. वैद्य काकांचं हे असं अवस्थेतलं बोलणं ऐकून गोविंदाला विश्वनाथ दादांनी ज्या शब्दातीत अवस्थेत स्पर्श केला, प्रेममुद्रा दिली, तो सारा प्रसंग आठवला आणि तीच अवस्था आता त्याला वैद्य काकांच्यात अनुभवायला मिळाली आणि त्याला त्यांच्या घरी रोज येणाऱ्या त्यांच्या मित्राच्या बोलण्याची आठवण झाली. तो मित्र म्हणजे कोल्हापूरचे भालजी पेंढारकर, छत्रपती शिवरायांचे एकनिष्ठ उपासक आणि ख्यातनाम चित्रपट कला महर्षी. त्यांच्या संबंधीचा उल्लेख साक्षीला भाऊदादांच्या डायरीत पाहायला मिळाला आणि तो प्रत्यक्ष भालजींनाच भेटला. भालजींना त्यानं विचारलं की भाऊदादांच्या डायरीत आपल्या विश्वनाथ दादांच्या अनुभवाबद्दलचा उल्लेख आहे, तर त्याबद्दल आपण काही सांगाल का. असं म्हणताच भालजीही त्या काळात गेल्यासारखे दिसले आणि आपला अनुभव कथन करू लागले. लहान असताना मी शाहू महाराजांच्या रुकडीच्या कॅम्पमध्ये 2-2 महिने राहत होतो. तिथं व्यायाम, दांडपट्टा वगैरे खेळ खेळायचे, तालीम व्हायची. पण त्यावेळची प्रथा अशी होती की ज्यांना कुठं आसरा नसेल तो रुकडीकर इनामदारांच्या वाड्यात जेवणाची वर्दी लावायचा. त्यातून रुकडीकर इनामदारांची गोविंदा आणि अण्णा ही दोन्ही मुलं माझी मित्र. जेवण झालं की चौकात आम्ही धांगडधिंगा करत असू. अशा वेळी समोरच्या खोलीतले एक वृद्ध गृहस्थ वैतागून आम्हाला हाकलून देत असत. ही नेहमीचीच प्रथा. पण एक दिवस सकाळपासून माझं मन बेचैन होतं. आपल्या आयुष्याचं पुढं काय होणार, आपण मोठे प्रसिद्ध पैलवान होणार आहोत का, शिवछत्रपतींचं आपल्या हातून काही कार्य होणार आहे का, अशाच विचारात मी वाड्यात जेवायला गेलो. चौकात आमची दंगामस्ती चालूच होती. त्यानंतर दार उघडून आमच्यावर नेहमी खेकसणारा तो म्हातारा एका विलक्षण अवस्थेत येऊन उभा राहिला व त्यांना हाक मारली. मी चटकन पुढं गेलो व त्यांना काय हवं होतं ते आणून दिलं. काय दिलं ते आता मला आठवत नाही आणि मीही त्यांना विचारलं नाही. पण ते मात्र मला एकदम म्हणाले, सकाळपासून विचार करतोयस ना, हे सगळं सोड, हे तुझं काम नव्हे, तू नाटक सिनेमाकडं पळ. आणि त्यांनी जे माझ्याकडे बघितलं त्याचवेळी त्यांनी आत काहीतरी ठेवून दिलं. दॅट वॉज द चेंजिंग पॉईंट ऑफ माय लाईफ. तसा योगामध्ये ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग हे शब्द बहुतेकांना परिचित आहेत.
त्या योग साधनेच्या प्रक्रियाही विविध आहेत. तथापि काही अवस्था अशा असतात की त्यांची उपपत्ती लावणं सुबुद्ध माणसाला कठीण जातं. प्रतीती तर आहेच, पण उपपत्ती तर नाही. अशी काही सिद्धावस्थेची परिस्थिती असते. यालाच मिस्टिक योगी म्हणजेच मस्त योगी म्हणतात. त्या महाराजांच्यात इन्स्पायर करणारी शक्ती निश्चित आहे. हे त्या पाहण्यानंतर मला कळालं, जाणवलं आणि अद्याप मनात राहिलं. मी जी काही आयुष्यभर चित्रपटांच्या रूपानं शिवरायांची, देव, देश आणि धर्म यांची सेवा केली व आपल्यासारखे येऊन माझं जे कौतुक करतात, ही सगळी त्यांचीच कृपा नाही का? तसा मी त्यांचा शिष्य नाही, अनुग्रहितही नाही, कुठल्याही पंथाचा नाही, पण माझ्या श्वासोश्वासाबरोबर तो विश्वनाथ महाराजांचा स्नेहभरित दृष्टिक्षेप अजूनही प्रत्येक क्षणाला मला जाणवतो आहे. भालजींचे हे शब्द ऐकल्यावर साक्षीला विश्वनाथ महाराजांचा प्रसाद रसकल्लोळ ही अवस्था एक आगळाच स्पर्श देऊन गेली. श्री क्षेत्र सांगवडे नरसिंहाचं जागृत स्थान. तेथील इनामदार नरहरपंत सांगवडेकर यांचा मंदिराशेजारीच भव्य वाडा आहे. इनामदारांच्या विधवा पत्नी कृष्णाबाई नित्यनेमानं नरसिंहाच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चा करीत असत व आपल्या मनातील प्रापंचिक व्यथा देवाला कळवळून सांगत असत. अशाच एके दिवशी त्या नित्यनेम उरकून कोल्हापूरला आल्या. त्या मधून आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांना आपली व्यथा सांगत असत. तेव्हा एका वृद्ध बाईंनी त्यांना सांगितलं की कृष्णाबाई, तू रुकडीला मुनींद्र विश्वनाथ महाराजांकडे जा, ते तुझी व्यथा दूर करतील बरं. त्याप्रमाणे कृष्णाबाई विश्वनाथ महाराजांना भेटल्या व त्यांनी आपली सगळी हकीकत महाराजांना सांगितली. त्या महाराजांना म्हणाल्या, घरदार संपत्ती सगळं काही आहे, पण दत्तक द्यायला कुणी तयारच होत नाही. यावर महाराज म्हणाले, जिथं ज्याचं प्राप्त नसेल तिथंच तो जाणार. माझ्या सर्व लक्षात आलंय. भविष्य सांगायचं नसतं, भविष्य घडवायचं असतं. प्रसाद घ्या आणि या आता. हे बोलताना महाराज एका वेगळ्याच अवस्थेत होते. त्याचं दर्शन कृष्णाबाईंना घडलं. त्यावेळी महाराजांची विदेही स्थिती होती. घरची मंडळी त्यांना लहान मुलासारखं चौरंगावर बसवून आंघोळ घालीत, दूध पाजीत, अंगावर वस्त्रसुद्धा चढवीत. त्या रात्री महाराजांनी नारायणाला बोलावून घेतलं व तो तयार नसताना सुद्धा महाराजांच्या शब्दासाठी आपल्या पोटचा 8 वर्षाचा मुलगा व्यंकटेश उर्फ बापू हा कृष्णाबाई सांगवडेकरांना त्यानं दत्तक दिला व रुकडीकर आणि सांगवडेकर ही दोन्ही घराणी महाराजांनी हाताशी धरली आणि भक्तीचा मळा फुलवला. या मळातीलच ही 2 सुगंधी फुलं, एक म्हणजे गोविंद उर्फ भाऊ आणि दुसरं यशवंत म्हणजे अण्णा. बाकीची फुलंही आपापल्या रंगानं रंगतच होती. विश्वनाथ दादा अलीकडं गोविंदाला भाऊ म्हणूनच हाक मारायचे, कारण सिद्धमुखातलं नाम हे नामाप्रमाणेच कीर्ती करतं. त्याला सद्गुरूंचा नामधारक म्हणतात. नाम अमरनाथ ठेवलं आणि तो 12व्या वर्षीच यमसदनी गेला. असं ते भाऊ हे नाव नव्हतं. त्याला आता भावार्थ दीपिका सांगायची होती. तो आता शेकडो जीवांचा बंधुभाव निर्माण करणारा एक आज्ञेचा आहे व तंतू झाला होता. महाराजांनी आता आपल्या दृष्टीखाली भाऊदादांना अधिकार देऊन ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रवचन, ध्यानधारणा, उपासना या बाबतीत पारंगत केलं होतं. ज्या ज्या ठिकाणी विश्वनाथ महाराजांनी प्रवचन कीर्तन केली त्या ठिकाणी भाऊदादांना पाठवून ती गंगा तशीच वाहती ठेवली. शंकर भट वगैरे मंडळी येऊन महाराजांना सांगत, महाराज आपण लावलेली ही शांती शेवंती सगळ्यांना कसा सुगंध देते आहे. त्यातला एक बहारीचा दिवस. महाराजांच्या दर्शनाला बाबा वैद्य आले होते. सर्व मुलांनी काकांचं यथायोग्य स्वागत केलं. अंगत पंगत झाली. विश्वनाथ दादा हे सगळं पाहत होते. ध्यानाच्या खोलीत हास्यमुद्रेत ते स्वस्थ बसले होते. वैद्य काका आले. बऱ्याच दिवसांनी आज ध्यानाची खोली उघडली होती, कारण महाराज कितीतरी वेळ अवस्थेतच आपल्या खोलीत असत. कोल्हापूर रुकडीच्या मंडळींनी पडवी कशी गच्च भरली होती.
लोड तक्क्या टेकायला ठेवले होते. विश्वनाथ दादा बाहेर येऊन बसले. वैद्य काका म्हणाले, भाऊ, ज्ञानेश्वरीतल्या 2 ओळी सांग आणि सद्गुरू माऊलीचा आवडता अभंग तू आणि यशवंता दोघं म्हणा. त्यामुळे सद्गुरू माऊलीची भावसमाधी अधिकच खुलेल आणि सगळ्यांना तो ब्रह्मानंद मिळेल. त्यासाठीच तर सगळे जमलेत. अशी वैद्यकाकांची प्रेमाची आज्ञा होताच भाऊदादांनी हात जोडले आणि शब्दातीत असं हास्य विश्वनाथ दादांनी दोघांच्याकडे टाकलं. त्या हास्यानं दृष्टी आली आणि भाऊदादा व यशवंता म्हणू लागले, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कळा तो पौर्णिमा, कैसा बाहिजू भीतरी हरी, बिंबे बिंबला एकसूत्री, आम्ही देही तो आत्मा, आम्ही विधेही तो परमात्मा, ऐक्यपणे सकळ वसे, द्वैत बुद्धी काही न दिसे, निवृत्ती चातक इच्छित पाहे, हरी लागी वरते पाहे. हातांच्या खुडांनी भावावस्था व्यक्त करत तो अभंग झाला. मंडळी वाहवा म्हणायला सुद्धा शिल्लक राहिली नव्हती. भाऊदादांनी ओवी घेतली. माळीये जेवते नेले, तेवते निवांत चिठेले, तया पाणिया इसे केले हो आवेगा. हा कार्यक्रम जवळजवळ 2-2.5 तास अत्यंत बहारीचा झाला. सर्व मंडळी प्रसाद वगैरे घेऊन सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला असं मनोमन गुणगणत आपापल्या घरट्यात गेली. रात्री भाऊदादा, इतर भावंड आणि वैद्यकाका ही सर्वजण पक्षिणीच्या पंखाखाली पिलं बसावीत तशी महाराजांच्या अवतीभोवती बसली होती. जवळच छोट्याशा सिंहासनावर रामचंद्र महाराजांच्या खडावा ठेवलेल्या होत्या. ही सर्वच मंडळी एकमेकांशी अत्यंत नम्रतेनं आणि लीनतेनं बोलत असत. भाऊदादा म्हणाले, वैद्यकाका, तुम्ही आलात की कसं आगळं आणि वेगळंच वाटतं बघा. सद्गुरू माऊली काही विशेष खुलते. तेव्हा थोरला माधव उर्फ बाळू म्हणाला, अरे माऊलीचं चरित्र वाचलंयस ना. भोजलिंग काकांच्या कडेखांद्यावर माऊली, सोपान काका, मुक्ताई खेळत असत. तसेच हे आपले काका नाहीत का. हे शब्द संपायच्या आतच बाबा वैद्य भावावस्थेत गेले आणि विश्वनाथ दादांच्या चरणावर डोकं ठेवून बराच वेळ स्पंदत राहिले. बाहेर चहूकडे कसं शांत शांत होतं. रातकिडे तेवढी रात्रीची जाग देत होते. वैद्य काकांच्या आणि बाळूच्या खांद्यावर हात फिरवत विश्वनाथ दादांनी एक वेगळीच जाग दिली आणि म्हणाले, राहू, मी मागं तुला सांगितलं तसं तू आपल्या परंपरेच्या सिद्ध समाधानांचं दर्शन घेऊन आलास ना. सांगितलेल्या सर्व गोष्टी आणल्यास. यावर बाबांनी होकारार्थी उत्तर दिलं. मंडळी थोडी गंभीर झाली होती. महाराज म्हणाले, बाळू, उद्या सकाळी बैलगाडीची तयारी करायला सांग. आपण सगळे उद्या मळ्यात जाऊ. जेवण वगैरे तिथंच करू आणि संध्याकाळी येऊ. दुसऱ्या दिवशी मळ्यात गेल्यावर महाराजांनी पंचगंगेच्या तीरावरची आपल्या समाधीची जागा दाखवली. एकंदरीत सगळं लक्षात घेऊन बाबा वैद्यांनी महाराजांच्या पायावर डोकं ठेवून विनंती केली की, महाराज, मी आपल्याला आता पुण्याला घेऊन जातो. तिथंच सप्ताह करू. माऊलीचं दर्शन पण घडेल आणि माझ्या घरालाही पाय लागतील. सकाळी इथं विश्वनाथ महाराजांचं दर्शन घेऊन व माधव आणि भाऊचा निरोप घेऊन बाबा निघाले व मी लवकरच सप्ताहाची तयारी करतो असं म्हणून भव्य वाड्याच्या उंबरड्यावर साष्टांग नमस्कार घालून ते बाहेर पडले. पुण्यास आल्यानंतर नेहमीप्रमाणे बाबांची शिष्यमंडळी येऊन बाबांना भेटली. नमस्कार झाले, कारण तो नमस्कार त्या देशींचा येतसे वारा अशा अर्थाचा होता. ही भावस्थिती त्या जाणकार शिष्यांची होती. रुकडीतली सर्व परिस्थिती आपल्या निकटवर्ती शिष्यांना सांगून बाबांनी सप्ताहाची सगळी तयारी केली. स्वतः जाऊन महाराजांना घेऊन आले. बरोबर कोल्हापूर, रुकडी, सांगवडे वगैरे ठिकाणचा समस्त शिष्य परिवार आला होता. विश्वनाथ दादांच्या हस्ते आपल्या सद्गुरू परंपरेची खडावांची षोडशोपचारे पूजा केली व नंतर बाबांनी आपल्या सद्गुरूंचीही यथासांग पूजा केली आणि समईची ज्योत प्रज्वलित करून ज्ञानेश्वर माऊलीच्या घोषात सप्ताहाला सुरुवात झाली.
सप्ताह अतिशय सुंदर तऱ्हेनं पार पडला व सप्ताहानंतर बाबा, गुरु महाराज, माधव व भाऊ अशी काही ठराविक मंडळी आळंदीस माऊलीच्या दर्शनाला गेले. संप्रदाय परंपरेप्रमाणे माऊलीच्या जवळच्या काळ्या मारुतीचं दर्शन घेतलं. सिद्धेश्वराचं म्हणजे आदिनाथांचंही दर्शन घेतलं आणि माऊली ज्या पायऱ्या उतरून समाधीस्थानाकडे गेली त्या शिळेजवळ महाराज आले व सर्व मंडळीही आली. तिथं तुलसी दल वाहिलं आणि महाराजांनी साष्टांग दंडवत घातला. त्यावेळेची गुरु महाराजांची अवस्था शब्दात लिहिता येणार नाही. त्यांनी कापराची बडी लावली व माझ्याबरोबर तूही या ओव्या म्हण असं माधवाला म्हणजे बाळूला खुणावलं व 13व्या अध्यायातील ओव्या म्हणायला दोघांनी सुरुवात केली. ये शरीरींची माती मेळवी न ती अक्षती, जेथ श्रीचरण उभे ठाती आराध्याचे. माझा स्वामी कवतिके स्परिशती जिये उदके, तेथ लयाने ननिके आपी आप. श्री गुरु ओवाळी जती का भुवनी जे उजळती, तया दीपांची आदिप्ती ठेवी न तेज. चवरी हनविंजणा, तेथ लयो करीन प्राणा, मग अंगाचा वोळगणा होईन वे. जिये जिये अवकाशी, गुरु असती परिवारेसी, आकाश लया आकाशी नेईन तिथे. हे झाल्यानंतर बाबांच्या व माधवाच्या खांद्यावर हात ठेवून माऊलीला एक प्रदक्षिणा घातली आणि बाबांकडे बघून महाराज एवढंच म्हणाले. माऊलीनं घट काढून घेतला. आता वेळ चक्र फिरत राहील. यानंतर पुण्यात एक दिवस राहिले व बाबांना सांगितलं की तू सगळ्यांवर लक्ष ठेव. भाऊनं मला कागद शोधून दिला, त्यात मला एकनाथांची आठवण झाली. एक पैच्या हिशेबासाठी रात्रभर ते जागले तसंच काहीच. सर्व मंडळी रुकडी मुक्कामी आली. नित्याची कर्म चालूच होती. संक्रांतीच्या दिवशी महाराजांनी सर्व शिष्य परिवार जवळ बोलावून सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि हरी बोला असं म्हणत सगळ्यांच्या जीवनात संक्रमण होवो असा आशीर्वाद दिला. आतमध्ये तीळ आहे व वरती गुळ आहे, तसं आतमध्ये बघा, आत कंद आणि बाहेर आनंद असा गहिनींनी दिलेला हा विठ्ठल सोहम केली जोडाजोडी, विठ्ठला पायी घातली बेडी, धरीला पंढरीचा चोर. तेव्हा बाळू म्हणाला, महाराज चोर कसा? यावर महाराज हसले आणि म्हणाले, तो चोरी करतो पण आपल्याला दिसत नाही म्हणून तो चोर, पण हा चोर सद्गुरूंच्या कृपेने सापडतो. विठ्ठल विठ्ठल. यानंतर काही दिवस महाराज एकांतात मुक्तावस्थेत होते. पौष वद्य 30 शके 1840 रोजी बाह्य धर्माप्रमाणे त्यांची प्रकृती थोडी बिघडली व माघ शुद्ध 3 शके 1840 रोजी भाऊसाहेब रुकडीकर यांना जवळ बोलावून परंपरा चालविण्याचा अधिकार देऊन त्यांच्याकडून पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होई जो, ही ओवी 3 वेळा म्हणून घेऊन रामचंद्र महाराजांकडून मिळालेली हस्तलिखित ज्ञानेश्वरी त्यांच्या हातात दिली व महाराजांनी देहपिंडातून ब्रह्मांड पिंडात गमन केलं. सोहम सोहम सोहम. जाईन गे माये आपुल्या माहेर. विश्वनाथ दादांच्या समाधीनंतर भाऊदादांनी तिथं नित्य पूजा अर्चा करून ज्ञानेश्वरीचा एक सप्ताह केला. त्यानंतर सद्गुरू आज्ञेनं ते ज्ञानेश्वरीवर प्रवचन करत असत व साधकांना उपासनेचं मार्गदर्शन करत असत. अशा रीतीनं दरवर्षी महाराजांचा पुण्यतिथीचा सप्ताह साजरा होत असे. या सप्ताहासाठी बाबा वैद्य मुद्दाम पुण्याहून आपल्या कुटुंबियांसमवेत येत असत. त्यांची सगळी मंडळी विश्वनाथ दादांची अनुग्रहित होती. प्रत्यक्ष असताना सेवा चाकरी होईलच होईल, पण सद्गुरू समाधिस्थ झाल्यावर सुद्धा ही सर्व मंडळी तसंच रुकडीकर आणि सांगवडेकर मंडळी सद्गुरूंचं जिथं वास्तव्य होतं तो वाडा सारवणं, महाराजांच्या वस्तू टापटिपीनं ठेवणं, महाराजांसाठी घेतलेल्या ज्या गायी त्यांना झुला घालणं, तसंच नोकर चाकरांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांना गंधबुक्का लावून सगळ्यांना हार घालून ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही, अशी विश्वब्रह्मची केले ही अनुभूती घेत होती. असा क्रम चालू असताना पौष शुद्ध
11/11/1855 रोजी बाबा वैद्य यांनी देह ठेवला. यानंतर भाऊदादा अधिकच अंतर्मुख झाले. एके दिवशी ते आनंदीबाईंना म्हणाले, आनंदीबाई, महाराज समाधीस्थ झाल्यानंतर बाबांचं छत्र होतं, प्रेम होतं, तेच आपल्याला पुढं वाढवायचं आहे ना, म्हणून तुझ्या 4 मुलांना अनुग्रह द्यावा अशी महाराजांची आज्ञा आहे. कारण या सर्वांची साधना उत्तम झालेली आहे, तेव्हा यांना अनुग्रहित करून उपासनेची तीव्रता अधिक वाढेल. अशा तऱ्हेनं अश्विन शुद्ध दशमी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी म्हणजे 14/10/1956 रोजी आनंदीबाईच्या 4 मुलांना अनुग्रह दिला आणि सर्वात थोरला मुलगा माधव सांगवडेकर म्हणजे आत्ताचे दादा माधवनाथ यांच्या खांद्यावर परंपरेची ध्वजा दिली. यानंतर विश्वनाथ दादांचा उत्सव भाऊदादा, आनंदीबाई, माधव म्हणजे दादा माधवनाथ अशी रुकडीकर आणि सांगवडेकर या 2 घराण्यांची सांगड घालून ही मंडळी मोजक्याच साधकांसमवेत करत असत. भाऊदादांची इतकी पक्वा अवस्था झाली होती की ते कुणाशीही ज्ञानेश्वरीतच बोलायचे. ते नेहमी असं म्हणायचे, अरे ज्ञानेश्वरी वाचा आणि ज्ञानेश्वरीत मोरा. अशा अवस्थेतील एक प्रसंग. वसंतराव नाईक हेर्लेकर हे भाऊदादांचे अगदी निकटवर्ती. त्यांना जवळून पाहिलेले ते भाऊदादांनी दिलेली अनुभूती वर्णन करतायत. भाऊदादांना गाईला जसा पान्हा दाटून येई आणि ते आम्हाला वत्साला ढुशा द्याव्यात तशा देऊन ज्ञानेश्वरी सांगायचे. त्यांची उत्कंठा इतकी वाढलेली असायची की ज्ञानेश्वरीचं पान उघडीपर्यंत देखील त्यांना धीर धरवत नसे. ज्ञानेश्वरीचा 6वा 9वा अध्याय सांगत असताना श्रवणातून सुद्धा योगाचे अनुभव यायचे. तुझी ये नेवळी निढळी कोटी चंद्र प्रकाशे हा अनुभव मी प्रत्यक्ष चाखत आहे. त्या श्रवणात आणि श्वासात एवढी शक्ती आम्हाला जाणवत होती की शारीरिक आणि मानसिक अशा व्याधीही बऱ्या झाल्या. आम्ही भाऊदादांना विचारलं, माझा प्राण व सद्गुरूंचा प्रणव एक झाल्यावर काय होणार नाही? करील तो काय नोहे महाराज. असा आम्ही रस चाखत असतानाच 20 जानेवारी 1967 रोजी भाऊदादांनी देह ठेवला. आजही त्यांचे शब्द आठवतात की माझा प्राण व सद्गुरूंचा प्रणव एक आहे. तेव्हा आता माझं निराळं अस्तित्व राहिलंच नाही. जे माझे सद्गुरू पायात घुंगरू बांधून नाचत असत त्याच चरणी मी घुंगरू बनून राहिलेलो आहे. त्याच समचरणांची तुम्ही सेवा करा. पहिल्या भेटीनंतर पुढच्या वर्षी म्हणजे 1983 साली विश्वनाथ महाराजांच्या उत्सवासाठी जेव्हा साक्षी कोल्हापूरला आला तेव्हा तो पूर्ण समाधानी होता. कारण विश्वनाथ दादा कोण, भाऊदादा कोण याचा त्याला पूर्ण उलगडा झाला होता. उत्सवाच्या सांगतेच्या दिवशी काल्याच्या कीर्तनात कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश या ओळी साक्षीच्या मुखातून येत असताना विश्वनाथ दादा आणि भाऊदादा हे त्या भगवंताचे गडी म्हणजेच काला वाटण्यासाठी पाठवून दिलेले 2 मुक्त सिद्ध. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी असं साक्षीनं रूपकात्मक भावातून सांगितलं. पुढं स्पष्टीकरण करताना साक्षी म्हणाला, विश्वचक्राच्या चक्रातून जीव गतिमान होत असता म्हणजेच आपलं जीवन गुरुभक्तीच्या ईशभक्तीच्या अंगानेच जगणे ही खरी भक्ती या 2 नाथसिद्धांनी ज्ञानेश्वरीच्या प्रसाद कल्लोळातून जगापर्यंत पोचवण्याचं कार्य केलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काल्याचं कीर्तन झालं. पद्धतीप्रमाणे प्रथम पांडुरंगाची, नंतर माऊलीची, मग तुकोबाची आणि शेवटी बाबा वैद्यांची गणेशनाथांनी केलेली विश्वनाथ महाराजांची आरती मोठ्या थाटात झाली. जय देव जय सद्गुरु मूर्ते डुल्लसी ब्रह्मानंदी सोहम तत्वमशी अरुकडी ग्रामी वास करुणे भक्तांची देवुनी शांभवी विद्या मोक्षासी नेसी पंथराज आम्हा दाऊन सद्गती सीनेसी पंचगंगा तिरी जागृत तू अससी देवुनी दूरदृष्टी जनवंद्य करिशी त्वं वंदीय प्रेमे सद्गुरु चरणाची. जय देव जय सद्गुरु मूर्ते डुल्लसी ब्रह्मानंदी सोहम तत्वमशी. आरती झाल्यानंतर बहरलेल्या अंतःकरणात जीवाशिवाचा काला झाला असं म्हणत सर्व श्रोते काही क्षण ध्यानमग्न झाले. सोहम